नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता रेकॉर्डिंगला सुरुवात झालेली आहे. डिफरन्शिएशन नावाचा चॅप्टर आपण मॅथमॅटिक्स 2 मधला बघतोय. जवळजवळ आपल्याला 100 पेजेस पाहिजे. त्यातले आपण दररोज 3-4 एक 4 किमान पेजेस दररोज बघणार आहे. पण आज जेवढं होईल तेवढं जास्त बघूया. आज 12 ते 3 तुम्हाला मी लेक्चर सांगितलं होतं, त्यामध्ये आता सुरुवात केलेली आहे आपण डिफरन्शिएशन चॅप्टरला. तर हे चॅप्टर करण्यासाठी आपल्याला ट्रिग्नोमेट्री आवश्यक असतं. आपण ट्रिग्नोमेट्रीच्या आधी सगळे चॅप्टर बऱ्यापैकी कव्हर केलेले आहेत, म्हणजे त्याचे फॉर्म्युले करून घेतलेले आहेत. 11वीतले 2 चॅप्टर असतील, त्यातले सगळे फॉर्म्युले असतील, ते फॉर्म्युले आपले झालेले आहेत. आता हा चॅप्टर कळायला आपल्याला काय अडचण येणार नाही. तर हा चॅप्टर पूर्णपणे आपल्याला समजेल, कारण का आधी जे आपण तर हे जे आहे आता यातलं काय लक्षात ठेवायचं, ह्याच्यामध्ये किती पॉईंट आहेत, डेरिव्हेटिव्ह कॉम्पोजिट फंक्शनचा आहे. सोपा एकदम. एकदा फॉर्म्युला पाठ झाले की यामध्ये काय डेरिव्हेटिव्ह इनव्हर्स फंक्शन आहे, डेरिव्हेटिव्ह इम्प्लिसिट फंक्शन आहे, हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. ही इंजिनिअरिंगसाठी पण आहे हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. म्हणजे तुम्हाला ह्यातले काय पॉईंट इंजिनिअरिंगला ॲज इट इज आहे. तर हा पॉईंट तुम्हाला इंजिनिअरिंगसाठी आहे. जॉमेट्रिक डेरिव्हेटिव्ह ह्याचा काय एवढा उपयोग होत नाही तुम्हाला, फक्त कन्सेप्ट कळण्यासाठी आहे. लॉगॅरिथमिकचा आहे, पॅरामेट्रिक हे इंजिनिअरिंगसाठी सुद्धा तुम्हाला उपयोग पडणारे चॅप्टर आहेत. हे बेसिक, आणि हिथलं जे आहे ते तुमचं हे 12वीचं बेसिक जाईल. तर असे हे चॅप्टर आहेत आणि एकदम सोपे. तुम्ही आजच्या आज आता तुम्हाला ह्याच्यामध्ये हा फॉर्म्युला जो आहे, डेरिव्हेटिव्ह एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स, एक्स इज इक्वल टू ए गिव्हन बाय, तुम्हाला हा एक फॉर्म्युला दिलेला आहे. कुठला फॉर्म्युला? हा फर्स्ट प्रिन्सिपलचा फॉर्म्युला आहे. हा 12वीच्या विद्यार्थ्यांना डायरेक्ट इथं फॉर्म्युला दिलेला आहे. 11वीत झालेला आहे, पण 11वीचा पण आपण डेरिव्हेटिव्ह या ठिकाणी कव्हर करणार, त्यावेळेस आणखी तुमचा रिवाइज होऊन जाईल. तर हा फॉर्म्युला आता काही लय जास्त आपण 12वीमध्ये वापरत नाही. तो 11वीमध्ये फर्स्ट प्रिन्सिपलनं काही एक्झाम्पल सोडवायचे त्यावेळेस वापरलेला आहे. आता आपल्याला ह्याचा काही जास्त उपयोग होणार नाही. तर तात्पुरता एक लक्षात ठेवायचं, फर्स्ट प्रिन्सिपलनं डेरिव्हेटिव्ह कसं काढायचं. एफ ऑफ ए इज इक्वल टू लिमिट एच टेन्स टू 0 in bracket f of a plus h minus f of a divided by h. हा फॉर्म्युला म्हणून लक्षात ठेवा. म्हणजे का असा का तसं विचारत बसू नका, फक्त फॉर्म्युला म्हणून लक्षात. डेरिव्हेटिव्ह ऑल्सो डिफाइन्ड एज एफ ऑफ एक्स ॲट अ पॉईंट एक्स ओपन इंटरवल. तर तुम्हाला हा एक फॉर्म्युला थोडा तात्पुरता लक्षात ठेवायचा आहे. म्हणजेच थोडक्यात हे काय आहे, तर एफ डॅश एक्स म्हणजेच काय, तर हे dy बाय dx काढतोय आपण. तर ह्याला dy बाय dx म्हणा, एफ डॅश एक्स म्हणा, काही जण डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स म्हणतील, बरोबर. काही वेगवेगळे पद्धत, काही जण वाय डॅश म्हणतील. ही डेरिव्हेटिव्ह डेरिव्हेटिव्हची नाव आहेत. हे ए काढणं, हे काढणं, हे 1 2 3 4 5 असे स्लोप काढणं, तर ही सगळी काय आहेत, डेरिव्हेटिव्हची नावं आहेत. तर आता ह्याच्यामध्ये म्हणून या ठिकाणी दाखवले बघा, dy बाय dx म्हणजेच काय असतं, एफ डॅश एक्स असतं. dy बाय dx म्हणजे काय असतं, एफ डॅश एक्स असतं. द डिफरन्शिएबल फंक्शन म्हणजे y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स हे डिफरन्शिएबल फंक्शन. म्हणजे काय, आता बघा माझ्याकडे y इज इक्वल टू 2x नावाचं असं काहीतरी एक फंक्शन आहे. हे 2x म्हणजेच काय असतं, एफ ऑफ एक्स असतं. त्याला काय म्हणतो आपण, एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्सचं फंक्शन आहे ते. तर ह्याचं डेरिव्हेटिव्ह आपण घेऊ शकतो. म्हणजे जर एखाद्या गोष्टीचा आपण डेरिव्हेटिव्ह घेतो म्हणजे ते डिफरन्शिएबल आपण त्याला म्हणतो. म्हणजे ही समजा साइन एक्स आहे माझ्याकडे, साइन एक्सचं मी डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो. म्हणजे हे कसलं फंक्शन झालं, डिफरन्शिएबल झालं. डेरिव्हेटिव्ह घेता येत असेल तर. म्हणून y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स असं फंक्शन आहे, तर त्याचं डेरिव्हेटिव्ह घेता येतं, म्हणून त्याला काय म्हणतो आपण, डिफरन्शिएबल आहे. डेल्टा एक्स इज स्मॉल इन्क्रीमेंट इन एक्स अँड करस्पॉन्डिंग इन्क्रीमेंट इन वाय. आता असा आहे इन्क्रीमेंटचं काय भानगड आहे बघा, तुम्हाला थोडक्यात सांगतो. समजा माझ्याकडे y इज इक्वल टू काय दिलेलं आहे, x प्लस 3 असं दिलेलं आहे, बरोबर. मग आपल्याला नियम माहित आहे, 10वी पर्यंत आपण बघितलेला आहे. इथं काय बदल झाला की इकडे बदल होतो. म्हणजे एक्स मध्ये काय ऍड केलं की वाय मध्ये बदल होतो, बरोबर. समजा जर y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स आपलं फंक्शन असेल, ह्याच्यामध्ये काय बदल होत असेल तर 100% ह्याच्यामध्ये बदल होतो, कारण y इज डिपेंडेंट ऑन एक्स. y जो आहे तो एक्स वर अवलंबून आहे. y जो आहे तो कशावर अवलंबून आहे, इथल्या एक्स वरती अवलंबून आहे. म्हणजे तुम्हाला ह्या ठिकाणी y डिपेंडेंट एक्स होते, एक्स मध्ये बदल झाला की वाय मध्ये होतो. मग आपण काय केलं, एक्स मध्ये थोडासा बदल केला. एक्स मध्ये काय केलं आपण, थोडासा बदल केलेला आहे. मग एक्स मध्ये बदल झाला, बदल केलं म्हणजे काय केलं, ही एक्स होता, मी एक्स मध्ये काय केलं, डेल्टा एक्स ऍड केलं. म्हणजे एक्सचं काय झालं, एक्स प्लस डेल्टा एक्स झालं. म्हणजे पहिल्यांदा एक्स होतं, फॉर एक्झाम्पल 2 होतं, ह्या 2 मध्ये मी काय केलं, 0.1 ऍड केलं. म्हणजे काय झालं, 0. म्हणजे 2.0 झालं, 2.1 झालं, 2.1 झालं असं झालं. म्हणजे 2 मध्ये 0.1 ऍड केल्यासारखं झालं. तसं इथं एक्स होतं माझ्याकडे, तर एक्स मध्ये काय केलं, थोडीशी इन्क्रीमेंट ऍड केली.
म्हणजे आधी पगार किती होती 50,000, त्यामध्ये थोडीशी वाढवली म्हणजे 500 वाढवली म्हणजे काय झालं 50,500 झाली. तसं ही वाढ आहे कशामधली एक्स मधली असं. म्हणून तसं मग हे जर एक्स मध्ये बदल होत असेल एवढा तर एक्स कोणावर अवलंबून आहे वाय मध्ये. मग वाय मध्ये सुद्धा काय होतो बदल होतो तो थोडाच डेल्टा वाय ने बदल होतो. मग आता हे दाखवताना आपण कसं दाखवतो लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय डिवाइडेड बाय डेल्टा एक्स इज इक्वल टू dy बाय dx. मग हा जो बदल आहे तो आपण डेरिव्हेटिव्हने दाखवतो. डेरिव्हेटिव्ह म्हणजे रेट ऑफ चेंज. थोडक्यात लक्षात ठेवा डेरिव्हेटिव्ह कोणी विचारलं डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय रे, रेट ऑफ चेंज बदलाचा दर काढणे म्हणजे डेरिव्हेटिव्ह. फेलॉसिटी माहिती आहे सगळ्यांना. फेलॉसिटी काय डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे कसा बदल होतो बदल काढणे म्हणजे डेरिव्हेटिव्ह काढणे. काय काढणे बदल काढणे. रेट ऑफ चेंज काढणे म्हणजे डेरिव्हेटिव्ह काढणं आहे. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ सम स्टँडर्ड फंक्शन चला आता हे तुम्हाला पाठ ठेवायचे. हे तुम्हाला 11वी मध्ये झालेलं आहे म्हणजे फक्त ह्याची दिसती फॉर्म्युले पाठ करायचं बाकी डोक्याला काय हे असंच काय येतं विचारायच्या भानगडीत पडायचं नाही. मग आता तुम्हाला हे टेबल पाठ करायचं तुम्हाला काय आता अवघड नाही. म्हणजे तुम्हाला हे y इज इक्वल टू असं दिलेलं असतं. थोडक्यात मी तुम्हाला एक सांगतो पहिले समजावून असं आहे. एक एक तुम्हाला मी समजावून सांगतो पण फक्त लिहायचं तुम्हाला फॉर्म्युला फक्त पाठ. समजा माझ्याकडे y इज इक्वल टू काय आहे एक एक्झाम्पल सांगतो. इफ माझ्याकडे y इज इक्वल टू काय दिलेलं आहे 3 दिलेलं आहे आणि तुम्हाला विचारलं देन फाइंड काय dy बाय dx असं तुम्हाला प्रश्न विचारला. म्हणजे y इज इक्वल टू 3 आहे तर dy बाय dx काढा. dy बाय dx काढा म्हणजे काय करा डेरिव्हेटिव्ह काढा. काय लिहिणार y इज इक्वल टू काय दिले आपल्याला 3 दिले. मग काय करणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x दोन्ही बाजू डेरिव्हेटिव्ह घ्या. काय करणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग काय ह्याचं डेरिव्हेटिव्ह घ्या dy बाय dx y चं डेरिव्हेटिव्ह घेतलं इकडं dy बाय dx 3 चं डेरिव्हेटिव्ह घेतलं. दोन्ही बाजूचं डेरिव्हेटिव्ह घेतलं फक्त आपण इथे काय घेतलं दोन्ही बाजूचं डेरिव्हेटिव्ह घेतलं. मग आता dy बाय आता हे dy बाय dx इथं y तर कसं येईल हे dy बाय dx इज इक्वल टू काय येतं 3 चं डेरिव्हेटिव्ह काय येईल 0 येईल. का 0 येईल तर कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय असतं 0 असतं. ही फॉर्म्युला आहे. कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 असतं म्हणजे काय कॉन्स्टंट म्हणजे त्यामध्ये बदलच होत नाही. आपण काय काढतोय dy बाय dx काढतोय म्हणजे बदलाचा दर काढतोय. कॉन्स्टंट म्हणजे काय तुम्ही कॉन्स्टंटचा ग्राफ बघितलाय का कॉन्स्टंटचा ग्राफ असा असतो. मग आता कॉन्स्टंट मध्ये बदलच नाहीत ज्या फंक्शन मध्ये बदल होत नाही त्याचं डेरिव्हेटिव्ह कसं निघेल. डेरिव्हेटिव्हचा अर्थ काय बदल काढणे. डेरिव्हेटिव्हचा अर्थ काय बदल काढणे. एखादं कॉन्स्टंट फंक्शन आहे y इज इक्वल टू 3 ह्याची लाईन कुठे असेल अशी लाईन असेल ना. मग ही फंक्शन सरळ त्याचा ग्राफ असा मग ह्याच्यामध्ये बदलच होत नसेल तर त्याचं उत्तर काय येणारच नाही. त्याचं उत्तर काय येईल मग 0. मग त्याचं उत्तर 0 येतं. म्हणून कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह नेहमी काय येतं 0 येतं. कॉन्स्टंट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काय येतं नेहमी 0 येतं. म्हणून कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय दिलेलं आहे 0. आता हा एक फॉर्म्युला तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. कुठला फॉर्म्युला हा बघा हा फॉर्म्युला तुम्हाला दिलेला असतो y इज इक्वल टू x रेज टू n. इफ y इज इक्वल टू हे झालेलं आहे तुम्हाला कुठे झालेलं आहे 11 मध्ये डेरिव्हेटिव्ह मध्ये y इज इक्वल टू x रेज टू n देन फाइंड काय dy बाय dx. तुम्हाला dy बाय dx काढायचे. ओके तुम्हाला दिले काय y इज इक्वल टू x रेज. तुम्ही काय करणार दोन्ही बाजू डेरिव्हेटिव्ह घेणार. दोन्ही बाजू डेरिव्हेटिव्ह घेतल्यावर काय येईल dy बाय dx. इथे बी काय होईल dy बाय dx x रेज टू n. पण याचा फॉर्म्युला dy बाय dx x रेज टू n काय फॉर्म्युला n इंटू x रेज टू n मायनस 1 हा फॉर्म्युला आहे. बघा मग x रेज टू n म्हणलं हे डेरिव्हेटिव्ह काय येतं n इंटू x रेज टू n मायनस 1. म्हणजे हे लक्षात ठेव हे दिलेलं आहे. मी थोडक्यात इंग्लिश y इज इक्वल टू काहीतरी फंक्शन दिलेलं असेल मग आता y इज इक्वल टू f ऑफ x बरोबर पहिल्यांदा c दिलं f ऑफ x ची व्हॅल्यू होती x रेज टू n दिली f ऑफ x ची व्हॅल्यू 1 अपॉन x दिली अशा व्हॅल्यू दिलेल्या आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे dy बाय dx म्हणजे ह्याचे डेरिव्हेटिव्ह इथे येतं f डॅश दाखवते पहिल्या 0 येईल. मग आता ह्याचं काय आलं n इंटू x रेज टू n मायनस 1 आलं. तर हे तुम्हाला डायरेक्ट काय करावं लागेल लक्षात ठेवावं लागेल पाठ करावं लागेल. मग आता आपल्याकडे डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युला तुम्हाला ह्या पद्धतीने लक्षात ठेवा. मग आता लिहून देताना फॉर्म्युला तुम्हाला ह्या टेबल मधले लिहिले काय आता मी तुम्हाला काय असे लिहून घ्यायची ट्रिक सांगतो. समजा असं लिहिलं डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट c इज इक्वल टू 0 परत त्याच्या पुढे डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेज टू n इज इक्वल टू n इंटू x रेज टू n मायनस 1. त्याच्या पुढे सांगा मला तिसरा
डेरिव्हेटिव्ह ऑफ काय 1/x म्हणजे जर काय येतं -1/x². परत चौथा, आता तुम्हाला हे कसं आलं -1/x², तर त्याचा फॉर्म्युला सुद्धा काय आहे, हाच फॉर्म्युला तिथं वापरलेला आहे. कसा बघा, तिसरं मी परत एक्सप्लेन करून सांगतो तुम्हाला. आता काय करूया आपण, तिसरं जे आहे ते परत बघूया. बघा आपल्याला डेरिव्हेटिव्ह कशाचं काढायचं होतं, 1/x चं डेरिव्हेटिव्ह काढायचं होतं. म्हणजे काय करणार बघा, मी डेरिव्हेटिव्ह ऑफ काय करू x⁻⁻1 घेऊ, x⁻⁻1. आता आपल्याकडे याचा नियम आहे काय, x⁻n चा काय नियम आहे, n इंटू x⁻n-1. n किती आता येतं -1. x⁻n n किती येतं -1 आहे. तर -1 म्हणजे किती झालं -1 इंटू x⁻². मग आता डिनोमिनेटरला आलं काय होईल -1/x². हे खाली आलं काय होईल स्क्वेअर होईल. मग आलं इथं -1/x². कळलं. तर असं डेरिव्हेटिव्ह. मग तुम्हाला हे डायरेक्ट ह्याचं डेरिव्हेटिव्ह हे असतं, ह्याचं डेरिव्हेटिव्ह हे असतं, ह्याचं डेरिव्हेटिव्ह हे असतं, ह्याचं डेरिव्हेटिव्ह हे असतं, असं तुम्हाला चार्टच काढून दिलेला आहे. इथं लक्षात. मग हे तुम्हाला फॉर्म्युले पाठ करावे लागतील, हे फॉर्म्युले पाठ करावे लागतील. 1/x⁻n चं काय येतं, हे येतं. ते कसं येतं मग बघा, कसं येतं बघूया आपण. मग आपल्याकडे काय डेरिव्हेटिव्ह ऑफ, कशा डेरिव्हेटिव्ह गेला आपण 1/x⁻n. मग पुढे काय करायचं, डेरिव्हेटिव्ह ऑफ कशा डेरिव्हेटिव्ह घ्यायला आपण x⁻⁻n होईल. वर आल्यावर काय होईल, ते न्यूमरेटरला आणलं, डिनोमिनेटरचं कुठं आणलं न्यूमरेटरला. काय होतं मग ते डेरिव्हेटिव्ह ऑफ, इथं काय आपल्याकडं x⁻n चा फॉर्म्युला आहे की आपल्याकडे -n इंटू x⁻n-1 असतं. आता n कुठं येतं आपला -n, परत -1 म्हणजे काय होईल -n इंटू x⁻, काय होईल जर डिनोमिनेटरला आलं तर काय समजा असं करू आपण x⁻- कॉमन काढून येते n+1 लिहू, बरोबर असं लिहिलं. आता हे मायनस कॉमन काढलं या दोन्हीमधून. आता हे खाली घेतल्यावर काय होईल -n 1/x⁻n+1 होईल. न्यूमरेटरला काय होते मायनस होतं, खाली आल्यावर काय होईल प्लस, म्हणून तुम्हाला इथं मायनस न मिळेल. मग सुरुवात केल्यावर इथे काय -n /x⁻n+1 आलं का, तसं येतं बघा -n /x⁻n+1. असे फॉर्म्युले. हे कळलं तुम्हाला, हे आलं लक्षात तुमच्या, फॉर्म्युला डोक्यात बसतात का, हे फॉर्म्युला कळतात का, ओके का लिहून द्यावं लागते, हे लिहून देते का वाटलंच तुम्हाला, हे लिहून घेता का सायमल्टेनियसली फॉर्म्युला एक तुम्हाला एक्सप्लेन वाटलंच काय करूया, लिहून देतो मी तुम्हाला, काय अडचण नाही. पुस्तक आहे का, आणलं का पुस्तक, मॅथ्सचं पुस्तक आणलंय का नाही, बरोबर मोबाईलमध्ये PDF असेल, मी तुम्हाला लिहून देतो, काय अडचण नाही, म्हणजे तुमच्या वहीमध्ये असावं सगळं, कारण का परत प्रॉब्लेम नको. लिहून द्यायला कधी पण चांगलंच. बरं, तुम्हाला छोटे छोटे एक्झाम्पल घेऊन तुम्हाला ते एक्सप्लेन करून सांगतो मी आणि लिहून देतो, कारण कसं आहे परत वेळ नका जायला. जेवढं दिसतंय बस, काय अडचण नाही, तुम्हाला सायमल्टेनियसली बाजूला लिहून पण देतो. हेडिंग डेवर डिफरन्शिएशन, लिहून दिलं मग आपलं बाजूला डिफरन्शिएशन हेडिंग दिलं का. आता ह्याच्यामध्ये डायरेक्ट काय लिहायचं बघा, वाक्य असलेलं बसू नका, मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो ते लिहून घ्या. त्याच्यामध्ये काय लिहायचं आपलं डायरेक्ट बघा, इम्पॉर्टन्स फॉर्म्युला लिहा, IMP फॉर्म्युला हेडिंग दिलं, तुम्हाला मी फॉर्म्युला त्याची लिहून देतो, बरोबर ह्याला कव्हर करत करत फॉर्म्युला सगळे सांगतो मी तुम्हाला. पहिला फॉर्म्युला घ्या, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट k इज इक्वल टू 0. हा पहिला फॉर्म्युला लिहा, लिहिला. काही ठिकाणी C पण असेल तिथं, k म्हणजे इथे काय असतं
कॉन्स्टंट. मी तर लिहा पुढं के इज इक्वल टू कॉन्स्टंट किंवा आता काही ठिकाणी सी पण असेल. ओके, हे झाला पहिला फॉर्म्युला. दुसरा फॉर्म्युला डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेश टू एन. तर याचा असतं एन इंटू एक्स रेश टू एन मायनस वन. लिहिलं फॉर्म्युला लिहून घ्या. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेश टू एन एन इंटू एक्स रेश टू एन मायनस झालं. पुढं तिसरा फॉर्म्युला लिहून घ्या. डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 अपॉन एक्स ह्याचं येतं मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर. असं लिहून घ्या बरं का, तिथलं नाही इथलंही लिहून घ्या. ओके, त्याच्यावर परत एक्झाम्पल पण घेणार आहे थोडीशी आपण. आधी फॉर्म्युले इम्पॉर्टन्स फॉर्म्युले म्हणू, त्याच्यावरची एक्झाम्पल 11वीमधली थोडीशी घेऊ आणि परत मग हे चालू करू. येते हे झालं. त्याच्या पुढं चौथं डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 अपॉन एक्स रेस टू एन इज इक्वल टू मायनस एन अपॉन एक्स रेस टू एन प्लस 1. हा झाला हा झाला हा झाला हा झाला परत झालेपर्यंत. परत 5 नंबरचा फॉर्म्युला लिहून घ्या. डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स 1 अपॉन 2 रूट एक्स. 5 नंबर झाला. 6 नंबरचा फॉर्म्युला घ्या. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स असतं कॉस एक्स. 7 नंबर घ्या. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स येतं मायनस साइन एक्स. 8 नंबर लिहा. डेरिव्हेटिव्ह ऑफ tan एक्स त्याचं असतं सेक स्क्वेअर एक्स. ओके, परत 9 नंबर डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स त्याचं असतं सेक एक्स इंटू tan एक्स. 9 झालं का? बदले 10 नंबर 11 नंबर 12 13 14 15 लिहितपर्यंत. त्या खाली सेम फक्त ते असं ह्या पद्धतीने लिहा. त्याला सुरुवातीला डेरिव्हेटिव्ह लावा, त्याचं उत्तर इकडे लिहायचं असं लिहा. ते लिहून काढा म्हणजे आपल्याला एक्झाम्पल सोडून तसं लागणार आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ cosec x मायनस cosec x इंटू cot x. डेरिव्हेटिव्ह ऑफ cot x मायनस cosec स्क्वेअर x. डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेस टू x e रेस टू xच. डेरिव्हेटिव्ह ऑफ a रेस टू x a रेस टू x इंटू log a. डेरिव्हेटिव्ह ऑफ log x 1 अपॉन x. डेरिव्हेटिव्ह ऑफ log x टू द बेस a इज इक्वल टू 1 अपॉन x log a. लिहिलं. किती झाले बाबर सगळे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 झाले का? 15. तसं करत 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 इथं 15वा फॉर्म्युला येईल. डेरिव्हेटिव्ह ऑफ log x to the base a is equal to 1 upon x log a. अशा सगळे फॉर्म्युले येतील. हे फॉर्म्युले पाठ करावं लागतील तुम्हाला. हे फॉर्म्युले पाठ करा, याला काय पर्याय नाही. चालेल पण लिहून हे लिहा. रूल्स ऑफ डिफरन्शिएशन हे लिहून करा.
फक्त ह्यातलं लिहायचं काय आता, रूल्स ऑफ डिफरन्शिएशन. तर ते रूल काय आहेत त्याचे एक्झाम्पल पण मी तुम्हाला घेऊन दाखवतो 2-3, म्हणजे तुमचं बेसिक होऊन जाईल. एवढं लिहून काढा. त्याचे मी 3 एक्झाम्पल तुम्हाला घेऊन दाखवतो, 3 ते 4, ठीक आहे. 3 2 6 घेतो, प्लस मायनस. एवढे रूल लिहून घ्या. ह्याला ॲडिशनचा रूल म्हणतो, ह्याला मल्टिप्लिकेशनचा रूल, आणि हा झाला डिव्हिजनचा रूल. असे आपण 3 रूल पाहतो इथं. ह्याला म्हणतो ॲडिशन सबट्रॅक्शनचा रूल, हा झाला मल्टिप्लिकेशन, हा झाला डिव्हिजनचा रूल. असे आपल्याकडे रूल आहेत. इकडे रूल घेऊन घ्या, त्याच्याविषयी लगे एक्झाम्पल आपण बघूया. याचे काय एक्झाम्पल बेसिक घेतात, आता भरपूर एक्झाम्पल घ्यावं लागतील आपल्याला. इथपर्यंत लिहून झालं. आता काय आपण आपल्याला जे पाहिजे ते आता लिहून घेऊ. हां, आता आपल्याला थेरमचं काय उद्याच बघणार आहे आपण. तर या ठिकाणी f(x)√x काय फॉर्म्युला दिलेत ते कंपोजिट रूल नंतर बघूया. बघ आता तर या ठिकाणी आपण आता काही एक्झाम्पल घेणार आहे आपण. बेसिक एक्झाम्पल. आपण आता बेसिक एक्झाम्पल घेणार आहे. यावरती फॉर्म्युला लिहून घेतलेत. बेसिक एक्झाम्पल हेडिंग तिथं बेसिक एक्झाम्पल. आता बेसिक एक्झाम्पल बघूया. प्रश्न कसे असतात बघा. इफ y is equal to x square then find dy by dx असा प्रश्न असतो. then find dy by dx. ओके, असा प्रश्न तुम्हाला दिलेला असेल. आपल्याला ह्याचं उत्तर काढायचं. मग आपण पहिल्यांदा काय करायचं, गिवन लिहायचं. गिवन आपलं गिवन काय दिलंय, y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर दिलेला आहे. y इज इक्वल टू काय दिले, एक्स स्क्वेअर दिलेलं आहे. मग आता काय करूया आपण, ह्याचं डेरिव्हेटिव्ह घेऊ. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x on both. Differentiate with respect to x on both side. लिहून घ्या. दोन्ही बाजूचा आपण काय करूया, डेरिव्हेटिव्ह घेऊ. टेकिंग डेरिव्हेटिव्ह ऑन बोथ साइड म्हणा, किंवा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑन बोथ साइड म्हणूया. हे लक्षात असं म्हटलं तर चालतं. दोन्ही बाजू डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. म्हणजे काय लिहितं, डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. कशा डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागलो आपण, वायचा. इकडं डेरिव्हेटिव्ह घेतला आपण कशाला, एक्स स्क्वेअरचा. दोन्ही बाजूला हे डेरिव्हेटिव्ह लावला आपण, बरोबर. आता हे वाय जे आहे ते इथं मल्टिप्लाय मध्ये आहे. मग हे असं लिहिलं चालतंय. हे वाय काय याला मल्टिप्लाय मध्ये, मग असं लिहिलं वाय इंटू dy डिवायडेड बाय dx इज इक्वल टू. आपल्याला याचा फॉर्म्युला आहे. कुठला फॉर्म्युला आहे आपल्याकडे, रूल कुठला आहे याचा, x⁻n चा. तो रूल वापरू आपण इथं. म्हणजे काय होईल इथं, 2 × x⁻2 - 1.
म्हणजे dy बाय dx किती आला 2 × x⁻1 म्हणजे काय आलं 2x आलं म्हणजे काय आलं 2x आलेलं आहे. म्हणजे आपण इथं रूल कुठला वापरला बघा तर इथं रूल वापरला आपण फॉर्म्युल्याचा x⁻n = n × x⁻n−1 बरोबर. हा रूल वापरला इथं आपण n आहे असं खाली घ्या आणि x⁻n−1 म्हणजे 2 - 1 हा रूल आपण इथं वापरला. झालं पहिलं एक्झाम्पल आपलं ह्या ठिकाणी सुटलेलं आहे. त्यानंतर पुढं दुसरं एक्झाम्पल बघा. दुसरं एक्झाम्पल पण आता असे एक्झाम्पल भरपूर आहेत जेवढे फॉर्म्युले आहेत तेवढे असे एक्झाम्पल आहेत आपल्याला. पण आता आपण बघणार आहे ॲडिशनचा रूल. काय बघणार आहे आपण ॲडिशनचा रूल. ॲडिशनचा रूल तुम्ही ऑलरेडी लिहून घेतलेला आहे बरोबर. हे बेसिक एक्झाम्पल आपण बघतो पण आता ॲडिशन रूलवरती आपण एक्झाम्पल बघणार आहे. तर कधी कधी असा प्रश्न असतो बघा. आता दुसरा एक्झाम्पल काय द्या दुसरं एक्झाम्पल आपल्याला तर इफ y = sin x plus e⁻x then find dy by dx असा प्रश्न दिला. तरी काय म्हणलेलं असतं आपल्याला तर y = sin x plus e⁻x दिलं तर dy by dx काढा. मग आपण पहिल्यांदा प्रश्न लिहिताना काय करू गिवन लिहा. काय दिले आपल्याला गिवन काय दिले तर गिवन दिलेलं आहे y = sin x plus e⁻x दिलेलं. टेकिंग डेरिव्हेटिव्ह ऑन बोथ साइड टेकिंग डेरिव्हेटिव्ह ऑन बोथ taking derivative of both side असं असतं ना. टेकिंग डेरिव्हेटिव्ह ऑफ बोथ साइड दोन्ही बाजूचा काय घेऊ आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ. डेरिव्हेटिव्ह ऑन असतं ना का ऑफ चालतंय ना दोन्ही. टेकिंग डेरिव्हेटिव्ह ऑफ बोथ साइड दोन्ही बाजूचं डेरिव्हेटिव्ह घेऊ. म्हणजे कसं येईल सांगा बरं. इकडं डेरिव्हेटिव्ह ह्याचा घ्या वायचा इकडं डेरिव्हेटिव्ह sin x plus e⁻x बरोबर. इथपर्यंत आपण आलो. पण तुम्ही एक रूल लिहून घेतला बाजूला. कुठला रूल लिहून घेतलाय तुम्ही तर ॲडिशनचा रूल घेतलेला आहे तो आपण वापरणार आहे. ॲडिशनचा रूल काय सांगतो बघा तर तो रूल आहे डेरिव्हेटिव्ह. तर तो रूल काय आहे बघा कलर कसं डेरिव्हेटिव्ह ऑफ u प्लस फी बरोबर. काय सांगतो तो रूल डेरिव्हेटिव्ह ऑफ u प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ फी हा रूल आहे ना ॲडिशन. आता ह्याला काय म्हणू आपण u हा काय झाला u आणि हा काय झाला फी झाला. म्हणजे कसं येईल मग आता इकडे तर काय होईल dy बाय dx = डेरिव्हेटिव्ह कशाचं घ्यायचं डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x म्हणजे u बरोबर आहे का. ह्याने ह्याला आतमध्ये मल्टिप्लाय करायचं ह्याने ह्याला आतमध्ये मल्टिप्लाय करायचं बरोबर झालं. डेरिव्हेटिव्ह ऑफ u डेरिव्हेटिव्ह ऑफ फी परत साइनचं डेरिव्हेटिव्ह प्लस कशाचं डेरिव्हेटिव्ह ऑफ e⁻x. पण हे जे फॉर्म्युले आहेत आपल्याकडे साइन एक्सचा फॉर्म्युला काय आपल्याकडे साइन एक्स डेरिव्हेटिव्ह काय असतं cos x असतं. मग इथं काय येईल cos x प्लस e⁻x काय येतं e⁻x येतं. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट dy बाय dx काय मिळाला हे तुमचं झालं उत्तर. यासाठी फॉर्म्युला पाठ पाहिजे. मग आपण इथे कुठले कुठले फॉर्म्युले वापरले तर इथे एवढे फॉर्म्युले वापरले आपण. म्हणजे पहिला ॲडिशन रूल वापरला परत sin x डेरिव्हेटिव्ह cos x हा एक फॉर्म्युला वापरला परत डेरिव्हेटिव्ह ऑफ e⁻x हा एक फॉर्म्युला वापरला. अशी 1 2 3 फॉर्म्युला वापरले त्यावेळेला आपलं एक्झाम्पल सुटलं. आता हे म्हणजे फार बेसिक आहे. आता तुम्हाला दुसरं एक वाक्य मी वापरतोय परत लक्षात ठेवा. ज्यावेळी त्याला डेरिव्हेटिव्ह समजून घ्यायचं आहे
त्यानं डेरिव्हेटिव्हचा 1.1 आणि 1.2 हे दोन एक्झरसाइज पर्यंत समजून घेतलं की अख्खे पुस्तक कळतं. मॅथमॅटिक्स 2चं अख्खं पुस्तक. फक्त यात अभ्यास कुठनं करायचा आहे, 1.1 एक्झरसाइज आणि 1.2 एक्झरसाइज. हे दोन एक्झरसाइज स्वतःच्या बुद्धीनं स्वतः जर सोडवले तर अख्खं मॅथ्स 2चं पुस्तक कळलं म्हणायचं. मॅथ्स 2चं पुस्तकच कळलं म्हणायचं अख्खं. एवढी दोन एक्झरसाइज मध्ये पॉवर आहे. ते जर तुम्हाला समजलं सगळं बेसिक तर बाकी मग संपला विषय. बाकी काय सुद्धा डोकं लागत नाही पुढं. हे आता बेसिक कळल्यानंतर झाले. म्हणजे तुम्हाला ॲडिशनचं कळलं काय डेरिव्हेटिव्हचं. आता ॲडिशन कळलं की परत सबट्रॅक्शनचं मी सेमच असतं. तुम्हाला सबट्रॅक्शनचं एक सोडवा देतो मी, ते सोडून दाखवा मला. इथंच लगेच जायला सोडवायचं, घरी नाही अभ्यास करा. इथंच बघा. आता थोडंसं वेगळं देतो बघा. घ्या तिसरे एक्झाम्पल. तिसरंच ना. आता तुम्हाला दिलेलं असेल इफ y is equal to 1/x प्लस log x है ना. log x चा फॉर्म्युला सॉरी इथं मायनस करता का. 1/x मायनस log x आणि परत मायनस sec x असं घ्या. पुन्हा काय घ्या, मायनस sec x असं घेतलं. आलं लक्षात. देन फाइंड dy by dx. देन फाइंड dy by dx. सुटतंय का बघा. मला तोंडी सुद्धा सांगू शकता उत्तर तुम्ही. सोडाव पटकन काय येते बघा. नसेल तर मी तुम्हाला सांगणारच आहे. y is equal to 1/x minus log x minus sec x, then find dy by dx. Okay. बोल काय काही आहे की बोल की आली का तू नाही तर क्लासमध्ये राहू दे मोबाईल दे का मोबाईल पण मागते मग काय क्लास काय काय सामान असेल तुम्ही राहू दे सगळी आमच्या बरी आहे. कुठे आहे आता. बरं बरं घेऊन ये. बघा आता हे सोडवायचं कसं एक्झाम्पल बघा. कसं सोडवायचं आता. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा गिव्हन लिहावं लागेल. काय गिव्हन दिलेलं असतं. जे दिले ते पहिल्यांदा लिहायचं. काय दिलंय गिव्हन मध्ये. y is equal to 1/x minus log x minus sec x असं आपल्याला दिलेलं आहे. y is equal to 1/x minus log x minus sec x बरोबर असं दिलेलं आहे. मग आपण काय करूया. टेकिंग डेरिव्हेटिव्ह ऑन बोथ साइड. दोन्ही बाजूचं काय घेऊ आपण डेरिव्हेटिव्ह घेऊया. म्हणजे काय येईल डी बाय डी एक्स वायचं डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/x मायनस लॉग एक्स मायनस सेक एक्स. ओके असं आलं. मग पुढे प्रत्येकाला सेपरेट लावून घेऊ डेरिव्हेटिव्ह. ह्याने याला सेपरेट लावून घ्यायचा, ह्याने याला सेपरेट लावून घ्यायचा, ह्याने याला सेपरेट डेरिव्हेटिव्ह लावून घ्यायचा. म्हणजे काय येईल डेरिव्हेटिव्ह ऑफ बोला
डेरिवेटिव्ह ऑफ 1/x मायनस डेरिवेटिव्ह ऑफ log x मायनस डेरिवेटिव्ह ऑफ sec x. बरोबर. आता आपल्याला 1/x डेरिवेटिव्ह काढायचे. काय येईल डायरेक्ट फॉर्म्युला आपल्याला याचा? काय डायरेक्ट फॉर्म्युला 1/x डेरिवेटिव्हचा? बरं, ते कसं येतं बघा. आता मग आपण काय करू, डेरिवेटिव्ह ऑफ x रेज टू -1 करू. ओके, x वर गेल्यावर काय होतं, -1 होतं. परत मायनस डेरिवेटिव्ह ऑफ log x तर डायरेक्ट फॉर्म्युला आपल्याकडे. ओके, परत ह्या तिन्हींचे पण डायरेक्टच फॉर्म्युला आहेत, तसं वापरलं चालते. तर तुम्ही कसं घेतलंय डायरेक्ट सांगतो. इथं लिहिण्यापेक्षा आपण काय करू, डायरेक्ट सांगून तुम्हाला. आता खरं बघा हे कसं येते. 1/x काय असतं, -1/x² मायनस log x काय असतं 1/x आणि सेकचं डेरिव्हेटिव्ह काय असतं sec x इंटू काय असतं tan x असतं. मी तुम्हाला जास्त काय डोकं चालवायची गरज नाही. तर तुम्हाला डायरेक्ट फॉर्म्युला पाठ करा, उत्तर आलं. म्हणजे हे कसं सोडवलं तुम्हाला बाजूला सांगतो सुट्ट करून. म्हणजे आपण काय केलंय, आता पहिला डेरिव्हेटिव्ह घेतला आपण कशाचं, डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/x. म्हणजे हे कसं येतं 1/x, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेज टू -1. बरोबर, x रेज टू -1 म्हणजे काय होते, x रेज टू -1 म्हणजे काय, तर आपल्याला x रेज टू -1 चा डेरिव्हेटिव्ह घेण्यासाठी x रेज टू n चा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. काय x रेज टू n चा फॉर्म्युला, n इंटू x रेज टू n -1. बरोबर, हा फॉर्म्युला आहे की आपल्याकडे. काय फॉर्म्युला आपल्याकडे, डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेज टू n इज इक्वल टू n इंटू x रेज टू n -1 आहे का नाही फॉर्म्युला. म्हणजे इथं जे n असेल काही असू द्या x च्या डोक्यावर, इथे एकदा लिहायचं आणि इथे एकदा लिहायचं. आणि इथं n इंटू x रेज टू n -1. आता इथे n कोण आहे आपल्याकडे, -1 आहे. म्हणजे -1 इंटू n -1 म्हणजे -1 y. म्हणजे काय होईल, हे -1 ला -1 आहे असाल. इथे x रेज टू -1 आणि -1 -2. परत हे -2 खाली आल्यावर काय होईल, x चा स्क्वेअर होईल. हे -2 वरती डिनॉमिनेटरला आल्यावर काय होईल, स्क्वेअर. म्हणून ह्याचं डायरेक्ट आपण या ठिकाणी काय करतोय, हे असं लिहितोय -1/x² असं लिहितोय इथं. मग इथं log x काय असतं 1/x असतं. परत sec x काय येतं, sec x इंटू tan x येतं. म्हणजे हे तुम्हाला डायरेक्ट असं त्याचं उत्तर मिळालेलं आहे. फक्त एवढंच आहे की डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/x तुमचं पाठ असेल तर डायरेक्ट -1/x² लिहा. नसेल तर ते 1/x चं डेरिव्हेटिव्ह कसं काढतो आपण, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ इथे 1/x म्हणजे x रेज टू -1. मग काय आपल्याकडे फॉर्म्युला आहे, x रेज टू n चा फॉर्म्युला n इंटू x रेज टू n -1 -1 इंटू x रेज टू -1 म्हणजे n -1. हे -2 झालं. परत ते -2 आहे ते खाली आलं डिनॉमिनेटरला, तर -1/x² झालं. तशा पद्धतीने तुम्हाला हे मायनसचं एक एक्झाम्पल तुम्ही सोडवलं. आता ॲडिशनचं एक घेतलं, सबट्रॅक्शनचं एक घेतलं. आता मल्टिप्लिकेशनचं एक एक्झाम्पल घेऊ आपण. ओके, काय करूया, मल्टिप्लिकेशनचं एक एक्झाम्पल घेऊया. बघा, प्रश्न असा असेल, इफ y इज इक्वल टू तुम्हाला दिलेला असेल x इंटू e रेज टू x, देन फाइंड dy बाय dx. तर काय करा, dy बाय dx आलं लक्षात. आता काय करायचं बघा, मग आता आपल्याला गिवन काय दिले बघायचं. गिवन काय दिले, y इज इक्वल टू x इंटू e रेज टू x दिले. बरोबर आहे, y इज इक्वल टू x इंटू e रेज टू दिलेला आहे, गिवन दिलेला आहे. आपण काय करू, डेरिव्हेटिव्ह घेऊ, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x ऑन बोथ साइड. दोन्ही बाजूचं काय करू आपण, डेरिव्हेटिव्ह घेऊ. या डेरिव्हेटिव्ह दोन्ही बाजूचं, डेरिव्हेटिव्ह ऑफ y डेरिव्हेटिव्ह ऑफ x इंटू e रेज टू x. बरोबर, असं आपण दोन्ही बाजूचं काय घेतलं, डेरिव्हेटिव्ह घेतलं. मग इथं dy बाय dx. आता
ह्याला काय म्हणू आपण, यू म्हणू, आणि ह्याला काय म्हणू आपण, फी म्हणू. पण ह्याचा रूल आहे आपल्याकडे. कुठला रूल आहे आपल्याकडे ह्याचा, डेरिव्हेटिव्हचा, प्रोडक्टचा. जर आपल्याला असं डेरिव्हेटिव्ह ह्याचं घ्यायचं असेल प्रोडक्टचं, प्रोडक्ट रूल आहे आपल्याकडे. काय रूल सांगतो तो, तर तो रूल सांगतो जर यू इंटू व्ही असेल तर काय असतो, यू इंटू व्ही असेल तर यू ॲज इट इज. कशाचं डेरिव्हेटिव्ह, फीचं. परत फी ॲज इट इज कशाचं डेरिव्हेटिव्ह, यूज. कळलं का, लक्षात आलं का. एकदा यू हा असा ठेवायचा, व्हीचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. एकदा व्ही हा असा ठेवायचा, कशा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, यूचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. हा रूल आहे आपल्याकडे. कुठला रूल आहे हा, ह्याला मल्टिप्लिकेशन रूल म्हणतो आपण. मल्टिप्लिकेशन रूल. ओके, तर हा मल्टिप्लिकेशनचा रूल आहे. तर मल्टिप्लिकेशनच्या रूलनुसार आपण इथे लिहू शकतो. तर यू कशाला म्हणलंय बघा, आणि व्ही कशाला म्हणलंय. चला आता पहिल्यांदा काय लिहिणार तुम्ही, सांगा मल्टिप्लिकेशनच्या रूल वापरून सांगा इथे कसं येणार. काय येईल, पहिला फिक्स. पहिला कोण आहे इथं, ह्याला पहिला म्हणायचं, ह्याला काय म्हणायचं, दुसरा. फर्स्ट अँड सेकंड, बरोबर. फर्स्ट ॲज इट इज, फर्स्ट काय आपला एक्स ॲज इट इज. डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, सेकंड काय, व्ही काय, ए रेस टू एक्स आहे. इथं सेकंडचं डेरिव्हेटिव्ह घेतोय ना आपण, प्लस पुढं फी ॲज इट इज. फी म्हणजे कोण, ए रेस टू एक्स ॲज इट. डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट काय आहे तर एक्स आहे. आलं लक्षात. तर अशा पद्धतीने आपल्याला रूल समजून घ्यायचं. मग dy y dx इज इक्वल टू एक्स ॲज इट इज. ए रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह काय असतं, ए रेस टू एक्सच असतं, प्लस ए रेस टू एक्सला ए रेस टू एक्स ॲज इट इज. एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येईल, 1 येईल. ते मगाच्या फॉर्म्युलामध्ये ॲड करा, 16 नंबरचा फॉर्म्युला म्हणून. काय करा, 16 नंबरचा फॉर्म्युला म्हणून ते ॲड करा. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज इक्वल टू 1 टाका. तर इथं आपण कुठले कुठले रूल वापरलेत बघा. डेरिव्हेटिव्ह ऑफ ए रेस टू एक्स, ए रेस टू एक्स असतो. परत डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स काय असतो, 1 असतो. हे 2 फॉर्म्युला, 3 फॉर्म्युला वापरले याच्यामध्ये एकूण आपण. म्हणजे तुम्हाला डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू एक्स इंटू ए रेस टू एक्स प्लस ए रेस टू एक्स. मग हे तुम्हाला असं उत्तर मिळाल्याचं. येतं लक्षात. तर आपण ह्या ठिकाणी रूल कसा वापरला बघा. तर यू पहिल्यांदा काय करायचं आपल्याला, यू ॲज इट इज घ्यायचं आहे. तर तुम्ही यू पहिल्यांदा हा असा घेतला, परत फीचं डेरिव्हेटिव्ह काय घेतला आपण पहिल्यांदा, यू ॲज इट इज फीचं डेरिव्हेटिव्ह, परत फी ॲज इट इज यूचं डेरिव्हेटिव्ह, बरोबर. मग आता इथं पहिला यू हाय असा फीचं डेरिव्हेटिव्ह, परत फी हाय असा यूचं डेरिव्हेटिव्ह, बरोबर. मग आता हे एवढ्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. एवढ्याचं ए रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह काय असतं, ए रेस टू एक्स असतं. आणि एक्स डेरिव्हेटिव्ह काय असतं, 1 असतं. एक्स डेरिव्हेटिव्ह 1 येतं. कसं येतं 1 बघा. आता इथं मी फॉर्म्युल्यामध्ये ॲड करा, 16 नंबरचा फॉर्म्युल्यामध्ये. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज इक्वल टू 1, 16 नंबरच्या फॉर्म्युल्यामध्ये ते ॲड करा, 16 नंबरचा फॉर्म्युला. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स 1 कसं येतं बघा. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एन आहे, काय असते, एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1 असतं. मग आता इथे काय आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ काय काढायचं आपल्याला, एक्स रेस टू 1 आहे. म्हणजे काय होईल, 1 इंटू काय होईल, एक्स रेस टू 1 मायनस 1, बरोबर आहे का. 1 मायनस 1 काय येतं, 0. तर एक्स रेस टू 0 किती असतं, 1 असतं ना. म्हणजे 1 इंटू 1 किती आलं, 1. म्हणजे म्हणून लक्षात ठेवायचं, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स नेहमी किती असतं, 1 असतं. फॉर्म्युला कुठला आहे सगळीकडे हाच, एक्स रेस टू याचाच. तर त्या फॉर्म्युल्यानुसार आपण ह्यातून तुम्ही कॉमन पण काढू शकता. काय कॉमन काढू शकता ह्यातनं, की पुढे एक स्टेप वाढेल, ए रेस टू एक्स कॉमन काढून तुम्ही एक्स प्लस 1 लिहू शकता. असं पण त्याचं उत्तर. ओके, तर तुमचं हे झालं मल्टिप्लिकेशन रूलवरचं एक्झाम्पल झालं.
मग आता तुम्हाला मल्टिप्लिकेशन रूलचे असे 1000 जरी एक्झाम्पल घेतलं तर काय त्यात कन्सेप्ट तोच असतो. काय असतं की ते कधी साइन असतं कॉस असतं. e⁻x sec x म्हणजे u वेगळा v वेगळा u वेगळा v वेगळा असे एक्झाम्पल सोडवून जायचं. कुठले पाठ पाहिजे त्याला फॉर्म्युले पाठ पाहिजेत झालं तर असं झालं. चलो पुढं त्यानंतर किती एक्झाम्पल आहे बघा आता. पाचवं ना. आता आपल्याला पाचवं एक्झाम्पल बघायचं. इफ y इज इक्वल टू आपल्याला दिलेलं असेल sin x डिवायडेड बाय e⁻x then find dy by dx then find dy by dx. म्हणजे इथं भागाकार आला बघा. कुठला रूल आला इथं आपण वापरणार आहे इथं डिव्हिजन रूल. कुठला रूल वापरणार आहे आपण डिव्हिजन रूल. डिव्हिजन रूल काय आहे बघा इकडं इथं dy dx u अपॉन v जर असेल तर रूल लक्षात घ्या बघा. हा जो v आहे तो पहिल्यांदा इथं लिहायचा खालचा v इंटू dy dx इंटू इथं u बरोबर मायनस u इंटू dy dx इंटू इथं फी डिवायडेड बाय खाली काय फीचा स्क्वेअर खाली काय व्हीचा स्क्वेअर. हा रूल पाठ पाहिजे. u बाय v इज इक्वल टू काय आपला डिव्हिजन रूल म्हणले काय डिनोमिनेटरला जे दिसते का ते v ते इथं लिहून टाकायचं. आता इथं आपल्याला u माहित झाला v माहित झाला. कशाला u म्हणतोय कशाला तर आपल्यासाठी बघा हा जो आहे तो कोण आहे आता u आहे आणि हा कोण झाला v झाला बरोबर. रूल वापरा किंवा आता सोडवत जाऊ आपण. पहिल्यांदा काय म्हणायचं गिवन आपल्याला गिवन मध्ये काय काय दिले बघा. y इज इक्वल टू काय दिले आपल्याला sin x डिवायडेड बाय e⁻x दिलं हे. मग आपल्याला रूल आहे दोन्ही बाजूचं आपण टेकिंग डेरिव्हेटिव्ह काय करू टेकिंग डेरिव्हेटिव्ह ऑन बोथ साइड. दोन्ही बाजूचं काय घेऊ आपण डेरिव्हेटिव्ह घ्या. डेरिव्हेटिव्ह काय येईल मग dy बाय dxy डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x डिवायडेड बाय e⁻x बरोबर. वापरा इथं रूल काय होईल dy बाय dx y यांचं मल्टिप्लिकेशन. इथं बोला इथे काय होईल हा u आहे sin x म्हणजे आणि e⁻x म्हणजे काय फी आहे. काय सांगतो आपल्याला तिथं रूल फी ॲज इट इज म्हणजे काय e⁻x ॲज इट इज. कसे डेरिव्हेटिव्ह घ्यायचं डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x बरोबर मायनस u ॲज इट इज. u काय आपल्याकडे u आहे sin x. डेरिव्हेटिव्ह कशाचं घ्यायचं आहे कशाचं e⁻x कंस टाकायला विसरू नका. डिवायडेड बाय काय फीचा स्क्वेअर म्हणजे काय e⁻x चा स्क्वेअर झालं. आलं लक्षात अशा पद्धतीने. मग पुढं काय होईल आता सोडवत जायचं. ह्याला काय डेरिव्हेटिव्ह वगैरे काय नाही बाहेर आहे डेरिव्हेटिव्ह. म्हणजे याचं काय आलं e⁻x ॲज इट इज. sin x चं काय आलं डेरिव्हेटिव्ह cos x आहे आपल्याकडे मायनस ही सुद्धा हाय असं राहील बरोबर. e⁻x डेरिव्हेटिव्ह काय असतं e⁻x असतं. मग आता e⁻x ही दोन पद्धती लिहितात खाली डेरिव्हेटिव्हला काय दिले आपल्याला e⁻x चा स्क्वेअर दिलाय. ह्याचा अर्थ काय असतो बघा ह्या दोन्हीचा गुणाकार होईल म्हणजे e⁻x लिहितील काय जण किंवा काय जण e⁻x इंटू e⁻x लिहितील कारण तो काय स्क्वेअर आहे म्हणजे दोन वेळा आहे. मग आपल्याला दोन वेळा लिहायला परवडेल किंवा कसंही लिहा काय अडचण येत नसतं. आपण काय करू e⁻x इंटू e⁻x लिहू का स्क्वेअर आहे म्हणून. काय जण e⁻x लिहितील काय जण e⁻x स्क्वेअर आहे असं ठेवतील काय अडचण नाही. मग आता वरच्यातनं काय कॉमन निघेल e⁻x कॉमन निघते का. मग इथे खाली काय येईल cos x मायनस sin x डिवायडेड बाय काय आपल्याकडे e⁻x इंटू e⁻x काय झालं 1
गेला, म्हणजे उरलं काय मग cos x मायनस sin x डिवायडेड बाय e raised to x. हे तुमचं काय झालं dy बाय dx. आलं लक्षात? हे लिहून काढा. चला आलं लक्षात? लिहिलं का? आलं ना? तर अशा पद्धतीने लिहून काढा. लिहा पटकन झालं असलं लिहिलं लिहिले का? हां, तर अशा पद्धतीने आपल्याला हे लिहायचं आहे. समजलंय? मग आता आपल्याला काय करायचं आहे? आता डेरिव्हेटिव्हचे डिव्हिजनचं कळलं तुम्हाला काय डिव्हिजनचं? डिव्हिजन संपलं. मग आता आपण ॲडिशन बघितलं, सबट्रॅक्शन बघितलं, मल्टिप्लिकेशन बघितलं, डिव्हिजन सुद्धा आपण बघितलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये कॉम्पोजिटचा आपल्याला थोडासा कन्सेप्ट बघायचा आहे. कॉम्पोजिटचा ह्याच्याबरोबर असे 1000 जर एक्झाम्पल घेतली तर ह्या रूलच्या बाहेर एक्झाम्पल जात नाही. आता पण कधी कधी एक्झाम्पल सोडताना प्रॉब्लेम काय येतो बघा. आता या आपण ही सोडवलं एक्झाम्पल, ठीक आहे. आपल्याला का पुढचं शिकायचं आता? तर बघा कधी कधी y इज इक्वल टू साइन आणि इन ब्रॅकेट e रेज टू x असतं. मग आता हे एक्झाम्पल कॉम्पोजिट मध्ये जातं. फंक्शन मध्ये फंक्शन आलं म्हणजे मुळात पहिलं बाहेरचं साइन फंक्शन, त्याच्या आतमध्ये कुठलं e रेज. त्यामुळे आपल्याला आता कॉम्पोजिट फंक्शनचा रूल शिकायचा आणि मग त्याच्याविषयी एक्झाम्पल बघायची. तर ती रूल आपण आता बघूया. तर इथपर्यंत ओके झालं. आता त्याच्या पुढे आपल्याला बघायचं आहे. आता आपण बघणार आहे थोडासा कॉम्पोजिटचा रोल. इथपर्यंत झालं इंट्रोडक्शन तुम्हाला दिलं. थोडीशी इंट्रोडक्शन बघूया आणि कॉम्पोजिटचा एक थेरम आहे तो बघूया. त्यानंतर थोडेसे त्याच्या खाली काय फॉर्म्युला दिले ते हे फॉर्म्युला आता कळले की मग खरी डेरिव्हेटिव्हला सुरुवात झाली आपली. आता आपण थोडंसं बघणार आहे इंट्रोडक्शनचा पार्ट. आता आपण बेसिक बघितलं, आता आपण इंट्रोडक्शनचा पार्ट बघूया काय असतं नेमकं. हे लक्षात ठेवा व्यवस्थितपणे. इंट्रोडक्शनचा पार्ट आपण बघितलेला आहे. चल बघूया. तर हिस्ट्री थोडक्यात बघूया काय आहे ते. बघा, तर द हिस्ट्री ऑफ मॅथमॅटिक्स प्रेझेंट द डेव्हलपमेंट ऑफ कॅल्क्युलस. आता हे न्यूटनने शोध लावलेला आहे. कॅल्क्युलस थेरी कुठे मांडलेले आहे? न्यूटनने मांडलेले आहे. इज बिईंग accredited to the Sir Isaac Newton. कधी 1642 पासून 1727 पर्यंत हा कालखंड होता. अँड द इंग्लिश फिजिसिस्ट अँड मॅथमॅटिशियन अँड गॉटफ्रेड विल्यम लेब्निज. अजून दुसरा कुठला? तर विल्यम लेब्निजनं कॉम्प्लेक्स नंबरवरती पण काम केलं. 1646 पासून 1716 पर्यंत त्यांचं कार्य आहे. आणि जर्मन फिजिसिस्ट अँड मॅथमॅटिशियन. तर ते भौतिकशास्त्र आणि गणिताचे काय होते? सायंटिस्ट होते दोघं पण. फिजिक्स आणि मॅथ्स. म्हणजे न्यूटनचं काम फिजिक्समध्ये पण आहे आणि मॅथ्समध्ये सुद्धा आहे. परत लेबनिजचं सुद्धा दोन्हीकडे फिजिक्स. जर्मन सायंटिस्ट आहे ते आणि हा इंग्लिश सायंटिस्ट. द डेरिव्हेटिव्ह इज ऑन द फंडामेंटल आयडिया कॅल्क्युलस. तर डेरिव्हेटिव्ह जे आहे ते मुळात कॅल्क्युलसचा एक भाग आहे. कॅल्क्युलस थेरीमध्ये डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन येतं. त्यातला डेरिव्हेटिव्ह बघतोय आपण आता. इट्स ऑल अबाउट द रेट ऑफ चेंज ऑफ फंक्शन. हे सगळं कशाविषयी डेरिव्हेटिव्ह म्हणजे फंक्शन कसं बदलतं ह्याची माहिती आहे. रेट ऑफ चेंज ऑफ फंक्शन, बदलाचा दर. वी ट्राय टू फाइंड द इंटरप्रिटेशन ऑफ दिस चेंजेस इन मॅथमॅटिकली वे. म्हणजे हे जे बदल आहेत, एखादा मॉलिक्यूल ह्या ठिकाणाहून असा करत ह्या ठिकाणी जातोय, तर हा कसा जातो, त्याचा मार्ग काय, त्याचा पाथ काय, ती जाण्याची पोझिशन काय, किती वेळामध्ये कुठपर्यंत जाईल, तर हे तुम्हाला सांगण्यासाठी हे डेरिव्हेटिव्हचा कन्सेप्ट उपयोग पडतो. म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझमच्या हालचाली किंवा प्रकाश किरण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं, की त्या अँगलमध्ये बेंडिंग होणं, म्हणजे ह्यामध्ये फिजिक्स मॅथ्स ही एकत्र डेरिव्हेटिव्हमध्ये. वी ट्राय टू काय म्हणलं इंटरप्रिटेशन ऑफ दिस चेंजेस इन मॅथमॅटिकली वे. तर हे मॅथ्सच्या भाषेमध्ये आपण शिकणार आहे. सिम्बॉल कुठला आहे? डेल्टा. ह्याला काय म्हणायचं? हे स्मॉल डेल्टा विल बी द यूज्ड ॲज द रिप्रेझेंट द चेंज. बदल दाखवण्यासाठी काय वापरतोय आपण?
डेल्टा हे नोटेशन दाखवतं. डेल्टा म्हणजे इथनं पुढे समजून घ्यायचं, जोपर्यंत आपण शिकतोय तेपर्यंत डेल नावाचं सिम्बॉल आलं की समजून घ्यायचं तिथं बदल काहीतरी आहे, चेंज असतो म्हणून आपण डेल वापरतो. यूज्ड रिप्रेझेंट द चेंज फॉर द एक्झाम्पल ऑफ डेल्टा एक्स. डेल्टा एक्स काय दाखवलंय, एक्स मधला झालेला बदल हा डेल्टा एक्स दाखवलाय. एक्स नावाचं काहीतरी फंक्शन त्याच्यामध्ये थोडासा बदल झाला कसं दाखवला आपण, डेल्टा एक्स. स्मॉल चेंज म्हणजे डेल्टा एक्स रिप्रेझेंट द स्मॉल चेंज. काय म्हणलं हे, स्मॉल चेंज इन द व्हेरिएबल एक्स. एक्स नावाचा व्हेरिएबल समजा ह्या ठिकाणी आहे, बरोबर आहे. आपण म्हणतोच की समजा इथं ए नावापाशी इथं बी आहे, ए नावापासली इथं वस्तू आहे ती थोडीशी पुढे सरकून कुठे गेली, या सी पोझिशनला गेली. म्हणजे इथला ऑब्जेक्ट इकडे सरकला असा, म्हणजे काय झाला, तो पहिल्यांदा कुठल्या तरी एका पोझिशनला होता. मग इथं समजा एक्स नावाची पोझिशन होती, तो बदलून पुढे कुठे गेला, x1 पोझिशनला होता, म्हणजे कुठं आला तो, x2 आला. म्हणजे त्याची मूळ पोझिशन समजा आपण एक्स धरली, चेंज होऊन कुठं आला, मग एक्स प्लस डेल्टा एक्स. मग इथं इथपर्यंत किती अंतर कापलं त्यानं, डेल्टा एक्स. त्यामध्ये बदल किती झाला मग, डेल्टा एक्स एवढा. म्हणजे एक्स ठिकाणचा चेंज होऊन कुठं आला, डेल्टा एक्स एवढ्या अंतरामध्ये पुढं आला. म्हणजे त्यामध्ये बदल काय झाला तर एक्स एवढा, डेल्टा एक्स एवढा बदल झाला. इट्स रीड अ चेंज इन एक्स आणि इन्क्रीमेंट ऑफ एक्स. कसं वाचतो आपण, जर एक्स मध्ये बदल होऊन डेल्टा एक्स तयार होत असेल तर एक्स मध्ये डेल्टा एक्स एवढा बदल झाला असं आपण म्हणतो. इन्क्रीमेंट ऑफ एक्स म्हणाय त्याला. आणि डेल्टा वाय करस्पॉन्डिंग चेंजेस इन वाय आणि फंक्शन ऑफ एक्स. जर एक्सचं डेल्टा एक्स होत असेल बदलून तर वायचं काय होईल, डेल्टा वाय. किंवा स्मॉल मध्ये आपण ही जी दाखवले का, असा त्रिकोण दाखवला, ही मोठा डेल्टा, हे काय आहे, मोठा डेल्टा. आता आपण बघितलं समजा एक्स मधला बदल आपण डेल्टा एक्स न पण दाखवतो असा डेल्टा एक्स, आणि वाय मधला बदल डेल्टा वाय. हे स्मॉल डेल्टा आणि काय कॅपिटल डेल्टा. कळत असते ते, ही चेंज दाखवतो आपण मॅथ्स मधला काय, हा व्हेरिएबल मधला चेंज. तर असं येते, हे चेंजेस आपण बघितलेले आहेत. परत त्या ठिकाणी काय सांगितलं बघा, वी हॅव ऑलरेडी स्टडीड द बेसिक कन्सेप्ट डेरिव्हेटिव्ह स्टँडर्ड फंक्शन रूल्स ऑफ differentiation previous standard. This year is a chapter we are going to the study geometrical meaning of derivative composite function, inverse, logarithmic, implicit, parametric functions, also higher order derivative, also some rules of the differentiation. तर ह्या वर्षी आपण हे बघणार आहोत. आता आपल्याला शिकायचं आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शन, फंक्शन ऑफ द अनदर फंक्शन. फंक्शन मध्ये फंक्शन, थोडक्यात फंक्शन मध्ये फंक्शन, फंक्शन ऑफ अनदर फंक्शन. त्याला काय म्हणतोय आपण, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शन. हे कसं सोडवायचं त्याच्याविषयी एक थेरम आहे. एक्झाम्पल कळले की थेरम आणखी जास्त कळेल. एक्झाम्पल कळले की थेरम, न्यूमेरिकल एक्झाम्पल जेव्हा तुम्हाला सुटतील तेव्हा ते आणखी थेरम कळतो. तर बघा आता काय सांगितलं या ठिकाणी, सो फार वी हॅव स्टडीड द डेरिव्हेटिव्ह ऑफ अ सिंपल फंक्शन लाईक साइन एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ अ सिंपल फंक्शन लाईक साइन एक्स, परत लॉग एक्स, परत ए रेस टू एक्स, असे काहीतरी फंक्शन आहेत. बट हाऊ अबाउट द डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन रूट एक्स. बरोबर आहे का, साइन एक्सचं घ्याचाल, कॉस एक्सचं घ्याचाल, ए रेस टू एक्सचं घ्याचाल डेरिव्हेटिव्ह, तुम्ही माहित आहे फॉर्म्युला डायरेक्ट. ह्याचं कसं घेणार, साइन रूट एक्स नाही, फंक्शन मध्ये फंक्शन आहे, साइन पहिल्यांदा फंक्शन, परत रूट नावाचं फंक्शन. साइन ऑफ, लॉग ऑफ, साइन ऑफ, किती फंक्शन आलं, पहिल्यांदा लॉग फंक्शन आलं, परत साइन आलं, परत आतमध्ये काय आलं, एक्स स्क्वेअर प्लस 5 आलं. म्हणजे तुम्हाला फंक्शन मध्ये फंक्शन तीन फंक्शन आले. ए रेस टू टॅन एक्स कसं सोडवणार, ह्याचा कुठं आहे फॉर्म्युला, ह्याचं काय डेरिव्हेटिव्ह, ए रेस टू टॅन एक्सचं, ए रेस टू एक्स, ए रेस टू एक्स लिहिलं, ए रेस टू टॅन एक्सचं नाही सांगता येत. मग एक्स आहे म्हणून म्हणलं इथं प्रश्नचिन्ह आहे. दिस नोन ॲज अ कॉम्पोजिट फंक्शन, याला म्हणायचं कॉम्पोजिट फंक्शन. आणि इन द सेक्शन लेट अस स्टडी द डिफरन्शिएट कॉम्पोजिट फंक्शन. म्हणजे कॉम्पोजिट फंक्शन आपण कशी सोडवणार याच्याविषयी थेरम दिलेला आहे. आता हा थेरम नीट समजून घेऊया. बघा सोपा आहे थेरम, हे परीक्षेला थेरम व्हेरी IMP आहे. तर हा थेरम परीक्षेला येतो, काय IMP थेरम आहे, परीक्षेला थेरम विचारला जातो. तर काय सांगितलं बघा, समजा आपण इफ y इज इक्वल टू एफ ऑफ यू नावाचं फंक्शन आहे आपल्याला. जसं आपण मगाशी काय घ्यायचो, y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर घ्यायचो, y इज इक्वल टू कॉस एक्स घ्यायचो, टॅन एक्स घ्यायचो. तसं y इज इक्वल टू एफ ऑफ यू नावाचं काहीतरी एक फंक्शन असेल. पुढं इज अ डिफरन्शिएबल ऑफ यू.
काय म्हणले y इज इक्वल टू एफ ऑफ यू. मग आपण काय घ्यायचं y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स घ्यायचं. इथे काय घेतले आता u घेतले, व्हेरिएबल बदलला काय फरक पडत नाही. y इज इक्वल टू साइन एक्स घेतलं काय y इज इक्वल टू साइन y घ्या. बघा इथं y इज इक्वल टू आपण साइन एक्स बघितलं, मी लिहिलं y इज इक्वल टू साइन u. आता ही जो y इज अ फंक्शन ऑफ x आहे तर y इज अ फंक्शन ऑफ u आहे, व्हेरिएबल बदलू शकतो आपण तसं. इथे समजा इथे काय म्हणले y इज अ फंक्शन ऑफ u आहे इथं, मग किती u असणार. आता u इज अ फंक्शन ऑफ g ऑफ x, फंक्शन मध्ये फंक्शन y u चं फंक्शन आहे आणि u x चं फंक्शन आहे, बरोबर आहे का. y इज अ फंक्शन ऑफ u आणि u इज अ फंक्शन ऑफ x, म्हणजे y ऑफ u ऑफ x असं फंक्शन थोडक्यात. y चं फंक्शन u आणि u चं फंक्शन x असं फंक्शन मध्ये फंक्शन. म्हणजे y इज इक्वल टू एफ ऑफ यू इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ u. y इज इक्वल टू एफ ऑफ यू काय आहे, डिफरन्शिएबल आहे विथ रिस्पेक्ट टू u ला. आणि परत u इज इक्वल टू g ऑफ x डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ कशाचं फंक्शन आहे x विथ रिस्पेक्ट टू x. सच दॅट कॉम्पोजिशन फंक्शन म्हणजे कसं बघा आता y इज अ फंक्शन ऑफ f आहे का इथे f आणि u परत काय u ची व्हॅल्यू काय आपल्याकडे, ही u ची व्हॅल्यू किती आहे gx, ही gx ची व्हॅल्यू इथे टाका म्हणजे काय होईल y इज इक्वल टू f ऑफ gx येईल, g ऑफ x येईल असे. मग इथं असं झालं बघा, कारण या u ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे g ऑफ x, म्हणजे y इज इक्वल टू f ऑफ g ऑफ x, f ऑफ g ऑफ x इज अ डिफरन्शिएबल फंक्शन. मग आता बघा पहिल्यांदा काय सांगितलं आपल्याला y इज इक्वल टू f ऑफ x डिफरन्शिएबल फंक्शन आहे, y इज इक्वल टू g ऑफ x हे डिफरन्शिएबल फंक्शन आहे. आणि परत काय त्यांचं कॉम्पोजिट जर आपण घेतलं तर हे सुद्धा काय डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x. देन मग आता y इज अ फंक्शन ऑफ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ u, परत u इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x असं असेल. बघा मी थोडक्यात काय y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ u, u इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x, तर y इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x. लक्षात ठेवा y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ u असेल, u इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x असेल तर y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ काय असतं x असतं. हे प्रूफ करून दाखवायचं. मग दाखवायचं देन डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x, देन मग वी हॅव टू शो दॅट काय dy बाय dx इज इक्वल टू काय दाखवायचं y चं डेरिव्हेटिव्ह u ला घ्यायचं इनटू परत u चं डेरिव्हेटिव्ह कशाला घ्यायचं x ला घ्यायचं. हीच तुम्हाला रूल आहे. काय करायचं पहिल्यांदा अशा टाइप मध्ये एक्झाम्पल आले काय करायचं बघा, बघा लक्ष द्या इकडे काय करायचं. मग आता हे समजून घ्यायला लागलो आपण. समजा असं फंक्शन आलं असं आलं बरोबर, म्हणजे हे एफ आहे समजा, हे एफ फंक्शन आहे आतमधलं काय आहे यू चं फंक्शन आहे आणि यू कशाचं आहे परत एक्स आहे. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल, रूल काय सांगितलंय बघा dy बाय dx इज इक्वल टू y चं पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह कशाला घ्यायचं u ला घ्यायचं, परत u चं कशाला घ्यायचं x ला घ्यायचं. आता डेरिव्हेटिव्ह घेताना y चं पहिल्यांदा आपण काय करायचं साइन ला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं बरोबर. म्हणजे आपल्याला आत ह्या रूम मध्ये पोहोचण्यासाठी पहिल्यांदा काय करावं आपल्याला गेट उघडावं लागेल, गेट उघडल्यानंतर हेतून दरवाजा उघडावा लागेल. मला इथं पोहोचण्यासाठी काय करावं लागतं प्रोसिजर न्यावं लागते. तसं मला ह्याचं डेरिव्हेटिव्ह घेण्यासाठी मला पहिल्यांदा काय करावं लागेल डेरिव्हेटिव्ह ऑफ पहिल्यांदा काय करायचं साइनचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. साइनचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं म्हणजे मला साइन ह्याचं लॉग काय म्हणायचे, हे पहिलं लॉग हे दुसरं लॉग असं म्हणूया आपण. काय करूया पहिलं लॉग म्हणजे पहिलं डेरिव्हेटिव्ह घ्या. साइन डेरिव्हेटिव्ह काय कॉस, जे आतमध्ये असेल ते लिहायचं आपल्याला माहित नाही काय असेल ते लिहिलं पहिलं लॉग झालं. परत इनटू दुसरं लॉग ई रेस्ट टू डेरिव्हेटिव्ह काय ए रेस्ट, ह्याच्या पुढे ए रेस्ट एक्स लिहून टाकायचं. कळलं. असे एक्झाम्पल तुम्हाला हे एक्झाम्पल सोपे आहे फक्त थेरम समजून घ्या. म्हणून इथे काय केलं बघा पहिल्यांदा आपण dy बाय dx काढतो म्हणजे काय करतो y चं डेरिव्हेटिव्ह कशाला घेतलं u ला, मग इथं y चं डेरिव्हेटिव्ह साइन चं घेतलं पहिल्यांदा इथं cos आलं, परत आतल्याचं x ला म्हणजे u चं परत x ला घ्यायचं. हे लक्षात हे असं. आता जे दिलंय ते थेरम मधलं हे थेरम तुम्हाला दिलेलं असतं परीक्षेमध्ये असं लिहून दिलेलं असतं बरं का, हे परीक्षेमध्ये दिलेलं असतं. मग तुम्हाला किंवा नसतं डायरेक्ट कॉम्पोजिट म्हटलं तर तुम्हाला आठवायला पाहिजे. आता काय दिले मग दिलेलं इफच्या अगोदर हितनं एवढा पार्ट आपल्याला दिलेला असतो, हितनं एवढा पार्ट आहे तो दिलेला आहे आणि हितनं एवढा आपल्याला ही प्रूफ करायचा पार्ट आहे देन नंतरच. मग आपण काय करू गिव्हन काय काय दिले y इज इक्वल टू एफ ऑफ यू आणि y इज इक्वल टू
सॉरी u इज इक्वल टू g ऑफ x हे दिलेले दोन फंक्शन आहेत. वी अज्युम दॅट u इज अ नॉट कॉन्स्टंट फंक्शन. आपण असं समजणार की u कॉन्स्टंट फंक्शन नाही. u जर कॉन्स्टंट फंक्शन असेल तर त्याच्यामध्ये बदल डेरिव्हेटिव्ह येणारच नाही, कारण का डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट फंक्शनचं काढता येत नाही. मग आपण असं समजूया u इज अ नॉट कॉन्स्टंट फंक्शन. लेट देअर बी द स्मॉल इन्क्रिमेंट इन व्हॅल्यू x डेल्टा x. आपण काय समजूया तर y इज अ फंक्शन ऑफ f ऑफ u आहे, u इज अ फंक्शन ऑफ g ऑफ x आहे आणि u जे फंक्शन आहे ते कॉन्स्टंट नाही, म्हणजे त्याच्यामध्ये 100% बदल होतोय. बरोबर आहे का? स्थिर नाही म्हणजे बदल आहे, कॉन्स्टंट नाही म्हणजे x मध्ये काहीतरी बदल झाला. तो काय असेल बदल? डेल्टा x असेल. जर x मध्ये बदल होत असेल तर y मध्ये 100% होणार आहे, u मध्ये 100% होणार आहे. मग x मध्ये बदल होतोय तो डेल्टा u मध्ये बदल होईल आणि डेल्टा u मध्ये होतोय म्हणून तर डेल्टा y मध्ये होणार आहे, कारण एकावर एक अवलंबून आहे. ह्याच्यात बदल झाला म्हणजेच कशामध्ये बदल झाला? x मध्ये बदल झाला म्हणजे u मध्ये झाला आणि u मध्ये झाला म्हणजे y मध्ये झाला. बरोबर आहे का? एकावर एक अवलंबून आहे. तसं इथं y x मध्ये बदल झाला म्हणजे u मध्ये झाला आणि y मध्ये झाला, हे लक्षात ठेवा. आर द करस्पॉन्डिंग टर्म्स ऑफ u अँड y रिस्पेक्टिव्हली. मग आता बघा डेल्टा x डेल्टा u डेल्टा y आर द स्मॉल इन्क्रिमेंट इन. कशातले बदल आहेत हे? डेल्टा x एवढा बदल कशामध्ये झाला? x मध्ये झाला. डेल्टा u मधला छोटासा बदल कोणामध्ये झाला? u मध्ये झाला. पण डेल्टा y हा छोटासा बदल कशामध्ये झाला? y मध्ये झाला. असं क्रमाने x मध्ये डेल्टा x, u मध्ये डेल्टा u, y मध्ये डेल्टा y एवढा बदल झाला रिस्पेक्टिव्हली. मग पण बदल झालाय म्हणजे काय झाले? थोडीशी वाढ झाली. वाढ काहीतरी असणारच आहे ना. बघा x च काय झालं? डेल्टा x झालं. म्हणजे काय झालं? x होतं पहिल्यांदा, काय झालं? x प्लस डेल्टा x झालं. म्हणजे काय झालं? हे वाढलं ना, म्हणजे 100% डेल्टा x 0 तर नसणार आहे. वाढलाय म्हणजे काय तर 0 सोडून दुसरं काहीतरी असेल. बरोबर आहे? एक तर कमी असेल किंवा एक तर जास्त असेल. मग डेल्टा x मध्ये काय झाला? बदल झाला म्हणजे 0 तर नसणार आहे. बदल झाला वाढलंय म्हणजे काय? 0 नाही ना. मग 0 नाही म्हणजे काहीतरी जास्त असेल. मग डेल्टा y मध्ये सुद्धा काहीतरी डेल्टा u मध्ये सुद्धा बदल असेल. डेल्टा u 0 येऊ शकत नाही आणि डेल्टा y सुद्धा 0 येऊ शकत नाही, कारण काही इन्क्रिमेंट आहे. इन्क्रिमेंट हे काहीतरी 0 पेक्षा जास्त असणार आहे. 0.1 0.1 2 2 3 काय असू द्या. मग आता इथं आपल्याला ही जी आहे ती माहिती आपण आपल्या मनाने या ठिकाणी दिलेल्या माहितीवरून लिहू शकतो. कळलं? इथपर्यंत आलं लक्षात? आता यानंतर आपल्याला काय करायचं बघा, वी हॅव म्हणायचं. हे लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. काय करायचंय? वी हॅव. वी हॅव काय दिले आपल्याला? प्रूफ करायचंय. काय प्रूफ करायचंय? तर हे आपल्याला दाखवायचं ना. किंवा वी हॅव आपण घेऊया. काय घेणार आहे आपण? डेल्टा वाय डिवाइडेड बाय डेल्टा एक्स इज इक्वल टू डेल्टा वाय डिवाइडेड बाय डेल्टा यू इंटू डेल्टा यू डिवाइडेड बाय डेल्टा एक्स. हे आपण कन्सिडर करायचं असं घेतलं. मग आता आपल्याला काय दिलंय? टेकिंग लिमिट ऑफ डेल्टा एक्स ॲज टू टेन्स टू 0 ऑन द बोथ साइड. काय करू आपण आता? डेल्टा वाय डिवाइडेड बाय डेल्टा एक्स इज इक्वल टू डेल्टा वाय डिवाइडेड बाय डेल्टा यू इंटू डेल्टा यू डिवाइडेड बाय डेल्टा एक्स. बरोबर? तर आपण काय करणार आहे? ही आपण घेतलेलं आहे, तर हे जर लिमिट घेऊ आणि हे जर लिमिट घेऊ दोन्ही बाजूचं. टेकिंग लिमिट ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0. डेल्टा एक्स टेन्स टू असं काय घेऊ आपण? लिमिट घेऊया. जर लिमिट घेतलं तर कसं दिसेल बघा. मग दोन्ही बाजूचं काय लावायचं आपल्याला? लिमिट. मग इथे काय लिहायचं? लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 आणि इथं पण लिमिट घ्या. बघा घेतलं लिमिट दोन्ही बाजूचं. आलं का? तर इथे काय केलं? दोन्ही बाजूचं आपण लिमिट घेतलेलं आहे. घेतलं का लिमिट दोन्ही बाजूचं आपण? इथं लिमिट लावलं, इथं लिमिट लावलं, दोन्हीला सेपरेट सेपरेट लावलं. मल्टिप्लिकेशन असल्यामुळे लिमिट दोन्हीला काय केलं आपण? सेपरेट सेपरेट लिमिट लावलं. काय केलं कळलं का? वी हॅव म्हणून काय घेतलं होतं आपण? डेल्टा वाय डेल्टा एक्स इज इक्वल टू डेल्टा वाय डिवाइडेड बाय डेल्टा यू डिवाइडेड बाय काय होतं? डेल्टा एक्स. मग ह्याला लिमिट लावलं, इथं लिमिट लावलं आणि इथं लिमिट लावलं. आलं लक्षात? लिमिट कसं लावलं? डेल्टा एक्स टेन्स टू 0 हे लिमिट लावलं. बदल नाही. डेल्टा एक्स 0 कडे चालला पण 0 नाही. मग डेल्टा एक्स टेन्स टू 0 वी गेट डेल्टा वाय टेन्स टू 0. यू इज अ कंटिन्युअस फंक्शन ऑफ एक्स, कारण वाय काय दिले आपल्याला? यू इज इक्वल टू जी ऑफ एक्स दिले, म्हणजे यू इज अ कंटिन्युअस फंक्शन ऑफ एक्स असतं. ओके. मग आता पुढं लिमिट लावल्यानंतर काय होईल? हे आतला आहे असं राहील. आता आपल्याला दिलेली माहिती काय? डेल्टा एक्स टेन्स टू 0 आहे म्हणजे डेल्टा वाय डेल्टा यू टेन्स टू 0 आहे. यू कंटिन्युअस फंक्शन ऑफ एक्स आहे. हे तास आलं. मग आपण काय? वायचं यूला, यूचं एक्सला. हे ते इक्वेशन नंबर 1 झालं आपलं. ओके पर्यंत आपण आलो.
सिन्स y इज अ डिफरन्शियल फंक्शन ऑफ u, y काय दिले आपल्याला गिव्हन दिले की y इज अ डिफरन्शियल फंक्शन ऑफ काय होतं f ऑफ u होतं, बरोबर आहे का. आणि पुढे काय होतं u इज अ डिफरन्शियल फंक्शन ऑफ g ऑफ x, हे गिव्हन दिले y इज अ डिफरन्शियल फंक्शन ऑफ f ऑफ u आणि y इज u इज अ डिफरन्शियल फंक्शन ऑफ x दिले नाही. y इज अ डिफरन्शियल फंक्शन ऑफ u आणि u इज अ डिफरन्शियल फंक्शन ऑफ x हे दिलेलं आहे. म्हणजे काय झालं इथं बघा, हे वी हॅव टू गिव्हन दिले आपल्याला y इज अ डिफरन्शियल फंक्शन ऑफ u आणि u इज अ डिफरन्शियल फंक्शन ऑफ x. त्याच्यावर आपण असं लिहू शकतो डिफरन्शिएबल आहे म्हणजे काय डेरिव्हेटिव्ह त्याचं एक्झिस्ट होते, बरोबर आहे का. डिफरन्शिएबल आहे म्हणजे काय डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होते. म्हणजे आपण ह्याच्या जागेला काय लिहू शकतो लिमिट डेल्टा यू टेन्स टू 0 जागेला डेल्टा यू डिवाइडेड बाय डेल्टा एक्स. म्हणजे लिमिट डेल्टा यू टेन्स टू 0 म्हणजेच काय डेल्टा वाय डिवाइडेड बाय डेल्टा यू. परत पुढं डेल्टा यू डिवाइडेड बाय काय येतं डेल्टा एक्स. डेल्टा यू डिवाइडेड बाय डेल्टा एक्स इज इक्वल टू यू बाय, फक्त इथं डेल्टा जे इथे काय होते डी यू बाय डी एक्स होते आणि इथं डेल्टा वाय डिवाइडेड बाय डेल्टा यू इथे काय होते डी वाय बाय डी यू होते. एवढंच बदलतं. म्हणजे कशावर लिहिलं आपण हे डिफरन्शिएबल आहे म्हणजे आपण काय करतो इथं डेरिव्हेटिव्हचं डी डी लावतो, इथं पण डी डी लावतो एवढंच. फक्त लिमिट लावाय डेल्टा यू इथं यू ला यू इथं एक्स ला एक्स असं फ्रॉम 1 and 2. मग आता 1 आणि 2 वरून आपण काय लिहू शकतो बघा, ह्याच्यामध्ये बदल होईल ना आपला 1 आणि 2 वरून. मग आपण काय करणार बघा इथं इथं ह्याच्यामध्ये बदल काय होईल बघा आता, किंवा ह्याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता डायरेक्ट 1 आणि 2 वरून काय. आता 2 मधल्या काय व्हॅल्यू आहेत 2 मध्ये ह्याची व्हॅल्यू काय ह्याची व्हॅल्यू काय डी वाय बाय डी, इथे टाका डी वाय बाय डी. हा ह्याची व्हॅल्यू काय काय डी यू बाय, इथे काय लिहू शकतो मग डी यू बाय डी एक्स मानलं वाईट 1 आणि 2 वरून. झालं झालं. आता मग इथं झालं थेरमचं प्रूफ परत एकदा मी तुम्हाला सांगणार आहे आणखी एकदा बघा. इथं आलं काय लिहिलं वरचं इथपर्यंत आलं. आता ही 2 हे डिफरन्शियल फंक्शन आहे, हे डिफरन्शियल फंक्शन आहे. 2 डिफरन्शियल फंक्शनचा गुणाकार काय असतो डिफरन्शिएबलच, बरोबर आहे का. हे डिफरन्शिएबल फंक्शन आहे, हे डिफरन्शियल फंक्शन आहे. 2 डिफरन्शियल फंक्शनचा गुणाकार काय असतो डिफरन्शिएबल. मग डिफरन्शिएबल ही बाजू पूर्णपणे आरएचएस काय झाली डिफरन्शिएबल, म्हणजे एलएचएस सुद्धा काय झाली मग डिफरन्शिएबल. म्हणून या ठिकाणी काय म्हणले बघा आरएचएस ऑफ थर्ड म्हणजे थर्ड आहे आपलं एक्झिस्ट अँड फायनाइट इम्प्लाइज एलएचएस थर्ड एक्झिस्ट अँड फायनाइट. ही एक्झिस्ट असेल फायनाइट असेल तर ही सुद्धा एक्झिस्ट आणि काय असेल फायनाइट असेल. म्हणून तुम्हाला फायनाइट मग इथं लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स म्हणजेच काय डी वाय बाय डी एक्स, म्हणजे इथं डी वाय बाय डी एक्स तुम्हाला मिळालं. अशा पद्धतीने हा थेरम आहे. ओके हा काय झाला अशा पद्धतीनं थेरम. आता ह्यात लक्षात काय ठेवायचं बघा, कसं लक्षात ठेवायचं बघा. हे परीक्षेला आल्यानंतर लक्षात कसं ठेवायचं बघा, कसं लक्षात ठेवायचं तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा तुम्हाला काय दिलेलं असतं स्टेटमेंट दिलेलं असतं. स्टेटमेंट काय दिलेलं असतं इफ y is equal to f of u is a differential function and u is equal to g of x is a differential function of x, बरोबर आहे का. त्याच्या पुढे आपल्याला काय दाखवायचंय मग देन काय दाखवायचं पुढं स्टेटमेंट मध्ये काय होतं पुढं परत दाखवायचं आपल्याला देन शो दॅट किंवा एक्स डेल्टा एक्स इज स्मॉल इन्क्रिमेंट ऑफ एक्स, बरोबर. असं असेल तर काय करणार तुम्ही मग डेल्टा वाय म्हणजे थोडक्यात शेवट दाखवायचं. देन वी हॅव टू प्रूव्ह दॅट डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी वाय बाय डी यू इंटू डी यू बाय डी एक्स हे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. मग आता दिलेली माहिती आपण पहिल्यांदा लिहू. काय काय दिले आपल्याला पहिल्यांदा लिहू. गिवन मध्ये आपण काय लिहिणार बघा दिले काय आपल्याला तर y इज इक्वल टू एफ ऑफ यू इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ यू. परत काय u इज इक्वल टू जी ऑफ एक्स काय इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ काय एक्स. इथपर्यंत आलो हे दिलेलं आहे आपल्याला. मग आता ही एवढे लिहिले वाक्य दिलं आपण काय कर फक्त वी हॅव आठवायचं. वी हॅव आठवलं का वी हॅव ला काय घेतलं आपण डेल्टा वाय डेल्टा एक्स इथं डेल्टा वाय डिवाइडेड बाय डेल्टा यू इंटू डेल्टा यू डिवाइडेड बाय जे प्रूफ करायचं तेच लिहिलं इथं. फक्त इथं डी 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 होते ते काय लिहिलं आपण डेल्टा डेल्टा. आता इथनं पुढे फार सोपं आहे.
तिथनं पुढं फार सोपं आहे. काय करायचं, टेकिंग लिमिट ऑन बोथ साईड. काय म्हणायचं, टेकिंग लिमिट ऑन बोथ साईड. दोन्ही बाजू लिमिट घ्या. काय लिमिट घ्यायचंय, डेल्टा एक्स टेन्स टू 0 ला लिमिट घ्यायचं. घ्या लिमिट. मग काय लिहितं, लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय डिवायडेड बाय डेल्टा एक्स इज इक्वल टू लिमिट. काय होईल आता बघा, टेकिंग लिमिट ऑन बोथ साइड डेल्टा एक्स टेन्स टू 0 असा. मग इथे काय येईल, डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय डिवायडेड बाय डेल्टा यू इंटू डेल्टा, इथं काय येईल लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा यू डिवायडेड बाय डेल्टा एक्स. पण आपल्याला काय माहित आहे बघा, आपल्याला माहित आहे डेल्टा एक्स टेन्स टू 0 असेल ॲज, काय म्हणता तुम्ही, डेल्टा एक्स टेन्स टू 0 असेल तर आपण काय म्हणू शकतो, डेल्टा यू टेन्स टू सुद्धा 0 म्हणू शकतो. जर डेल्टा एक्स 0 कडे जात असेल तर यू सुद्धा काय होणार 100% 0 कडे जाणार आहे. कशामुळं, कारण एक्स जर 0 कडे गेला तर वाय कुठं जाईल, कारण वाय यू कोणावर अवलंबून आहे, एक्स वर. डेल्टा एक्स 0 कडे जायला लागला तर यू कोणाकडे जाईल, मग 0 कडे. म्हणून इथं सुद्धा बदल काय होईल बघा. मग आता ही जी इक्वेशन 1 आहे ह्याला म्हणू आपण बघा. मग इथं काय होईल, लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय डिवायडेड बाय डेल्टा एक्स इज इक्वल टू, ह्याचं काय येईल मग, इथं एक्स या ठिकाणी काय येईल मग आता यू येईल, कारण का एक्स 0 कडे चाललं तर यू कुठे जाईल, म्हणून या ठिकाणी काय येईल बघा. म्हणून या ठिकाणी लिमिट यू च्या ठिकाणी एक्स या ठिकाणी काय येईल, डेल्टा यू टेन्स टू 0. मी लक्षात ठेवतो ना, कसं लक्षात ठेवायचं, खाली यू असलं की डेल्टा यू टेन्स टू 0 आहे, खाली एक्स असले डेल्टा एक्स टेन्स टू काय आहे 0 आहे, असं लक्षात ठेवायचं. म्हणजे काय होईल आता, डेल्टा वाय डिवायडेड बाय डेल्टा यू टू 0 डेल्टा वाय डिवायडेड बाय डेल्टा यू, इथे डेल्टा यू टेन्स टू 0 इंटू, बोला इथे काय येईल, लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 आहे, काय अडचण नाही, डेल्टा यूचा एक्सला. आला लक्षात. आता ह्याच्या पुढे काय सांगितलं आपल्याला, बट वी नो दॅट, काय माहित आपल्याला, हे म्हणजे काय, डिफरन्शियल फंक्शन ऑफ यू आहे, वाय इज अ डिफरन्शियल फंक्शन ऑफ यू, आणि हे म्हणजे काय, यू इज अ डिफरन्शियल फंक्शन ऑफ एक्स. आपल्याला माहित आहे काय, y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ काय u. म्हणजे आपण काय लिहू शकतो, ह्याच्यावरनं काय लिहू शकतो आपण, ह्याच्यावर लिहू शकतो आपण लिमिट डेल्टा यू टेन्स टू 0 डेल्टा वाय डिवायडेड बाय डेल्टा यू इज इक्वल टू dy बाय dx. बरोबर. इथे ह्याच्यावरून काय लिहू शकतो, u इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x. ह्याच्यावर आपण लिहू शकतो लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा यू बाय डेल्टा एक्स इज इक्वल टू dy बाय dx. आलं लक्षात. असं लिहू शकतो इथं. मग ह्याला इक्वेशन नंबर काय तर नाव देऊ, ह्याला इक्वेशन नंबर 1 नाव देऊ, ह्याला काय म्हणू 2, ह्याला काय म्हणू 3, 2 आणि 3 वापरू 1 मध्ये. म्हणजे काय होईल, लिमिट युजिंग काय लिहिणार, युजिंग 1 2 आणि 3 वापरा. इथे काय होईल मग, लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 इथं डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स इज इक्वल टू, हे जागेला काय येते आता dy बाय du आणि du बाय dx. अलग असं. आता ह्याच्यानं काय कळलं आपल्याला, तर हे डिफरन्शिएबल आहे, हे डिफरन्शिएबल, त्यांचा गुणाकार सुद्धा काय डिफरन्शिएबल. म्हणजे dy बाय du बाय dx हे फायनाइट आणि एक्झिस्ट आहे असं वाक्य लिहायचं. RHS इज अ फायनाइट अँड एक्झिस्ट. RHS काय झाली, काय रे थांब, हा कोण आले इथं काय आहे, फायनाइट आणि एक्झिस्ट. काय आहे इथं, फायनाइट आणि एक्झिस्ट. लेक्चर कसं सुटलं आहे अजून. फायनाइट आणि एक्झिस्ट हे कसं आहे, फायनाइट आणि एक्झिस्ट आहे. मग आपण काय लिहू शकतो, जर RHS फायनाइट आणि एक्झिस्ट असेल तर इथली LHS सुद्धा कशी असेल
फायनाईट आणि एक्झिस्ट. म्हणून ह्याच्या जागेला सुद्धा आपण काय लिहू शकतो आता dy बाय dx. म्हणून ह्याच्या जागेला सुद्धा आपण काय लिहिणार dy बाय dx इज इक्वल टू dy बाय du इंटू du बाय dx. हे आपलं झालं प्रूफ. येतं लक्षात. अशा पद्धतीने आपण त्याचा प्रूफ लिहू शकतो. एक दोनदा लिहून काढलं तुम्ही तुम्हाला काय अडचण येणार नाही. ओके एक दोनदा लिहून काढलं की अडचण येणार. सोपं आहे एकदम. फक्त 2-3 पॉईंट लक्षात ठेवायचे. तर आता थिअरम IFP थिअरम आहे हा. तर हा थिअरम आपण या ठिकाणी बघितलेला आहे. आता हे काय मी फॉर्म्युला लिहून देतो. उद्यापासून नुसते एक्झाम्पल त्यांना एक्झाम्पल आपण लिहिणार आहे. काय अडचण नाही. आता ह्याच्यावर नोट आहेत काय नोट बघूया आणि उद्यापासून ही एक्झाम्पल कारण एक्झाम्पल सोडून नुसते एक्झाम्पल घ्यायची. ही एक्झाम्पल तुम्हाला तिकडे फळ्यावरती मी एक्झाम्पल लिहून देतो. ह्याला काही इथं बसणार नाही ते एक्झाम्पल. हे एक्झाम्पल झालं की तुम्हाला 1.1 लगेच सोडून काढायचं. उद्यापासून नुसते एक्झाम्पल. आता आपल्याला किती एक्सरसाइज आहे त्या चॅप्टर मध्ये म्हणजे 4 ते 5 एक्सरसाइज असतील. आपण एक एक्सरसाइज पूर्णच करायचं. म्हणजे एका एक्सरसाइज पूर्ण एका लेक्चर मध्ये शिकवायचं 2 तासामध्ये सगळं. 2 तासामध्ये सगळं तेवढं घ्यायचं. मग आपलं चॅप्टर लगेच संपते. काय अडचण जास्त वेळ घ्यायचा आपण म्हणजे आपल्याला 2-2 तास जर शक्यतो होत नाही. एक्झाम्पल 5-6 एक्झाम्पल होते. एक एक्झाम्पल सोडून द्यायला 10-15 मिनिट लागतात. जेवढं आपण जास्त समजून घेईल तेवढं कळतंय. काय अडचण नाही. आता बघा आपल्याला काय करायचं बघा आता पुढं. तर हे बघितलं आपण थिअरम तर आपल्याला कळलेलं आहे. आता आपण काय करणार आहे बघा. तर ह्या नोट एकदा कळल्या म्हणजे फक्त आपल्याला समजून काय घ्यायचं तर एक्सरसाइज 1.1 आणि 1.2 हे दोन जर एक्सरसाइज कळले तर आपण मॅथ्स 2 चं पुस्तकच कळतं. एवढी ताकद ह्या दोन एक्सरसाइज मध्ये. दोन एक्सरसाइज समजून घ्यायची. एक्सरसाइज 1.1 आणि 1.2 हे दोन जर तुम्ही मनापासून सोडवले तर अख्खं मॅथ्स 2 चं पुस्तक कळतं. म्हणजे आकार डेरिव्हेटिव्ह करतो. डेरिव्हेटिव्हचे ऍप्लिकेशन करतात. शेवटचं 2 चॅप्टरचा सोपं आहे प्रॉब्लेम संपला विषय. म्हणजे दोन एक्सरसाइज ज्याला कळले 12वी मध्ये तर त्याला अख्खं सगळं पुस्तक कळलं म्हणायचं. मग आता हे नोट जे आहेत ते नोट आपण समजून घेऊया. बघा त्याच्यामध्ये काय सांगितलंय द डेरिव्हेटिव्ह ऑफ द कॉम्पोजिट फंक्शन कॅन ऑल्सो एक्सप्रेस द फॉलोज. आता कॉम्पोजिट फंक्शन म्हणजे फंक्शन मध्ये फंक्शन असतं. मग आपण काय शिकणार आहे बघा. जर y इज इक्वल टू f ऑफ u दिला आपल्याला म्हणजे काय y इज अ फंक्शन ऑफ इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ u दिलेच इथे काय दिले y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ u दिलेलं आहे बरोबर आहे. y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ u असं दिलेलं आहे बघा. काय दिलेलं आहे इथं y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ u आणि इथे ह्याला काय म्हणता येईल y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x बरोबर. इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x दिलेलं आहे का u इज इक्वल टू g ऑफ x याचा अर्थ काय u इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x. इथे काय दिले y इज इक्वल टू f ऑफ u याचा अर्थ काय y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ u such that composite function आता ह्याच्यापासून होणार तयार होणार कंपोजिट फंक्शन कसं असेल मग. आता हे तुम्हाला थिअरम जे किंवा थिअरी जे ते कळताना थोडीशी 100% कळत नाही 70-80% कळते आणि ज्यावेळेला एक्झाम्पल घेतलं त्यावेळेस थिअरी आपल्याला ऑटोमॅटिक कळते. मग आता y इज इक्वल टू f ऑफ g ऑफ x असं म्हणजे काय पहिल्यांदा आपण कॉम्पोजिट म्हणजे काय फंक्शन मध्ये फंक्शन y इज इक्वल टू f ऑफ g ऑफ x याचा अर्थ काय y इज अ फंक्शन ऑफ इकडं f होतं f मध्ये काय होतं आतमध्ये u होतं y इज अ फंक्शन ऑफ u होतं आणि u कशाचं होतं x होतं म्हणजे y इज इक्वल टू f ऑफ g ऑफ x. मग असं फंक्शन आपल्याला जर दिलेलं असेल याचा अर्थ कसं बघा. आता तुम्हाला छोटंसं एक्झाम्पल घेऊन सांगतो याच्यावरती. म्हणजे काय दिले आपल्याला समजा y इज इक्वल टू आपल्याला दिलेला आहे log ऑफ e रेज टू x म्हणजे फंक्शन मध्ये फंक्शन पण याला log दिला आणि परत e रेज टू x दिला. किंवा असं पण होऊ शकतं बघा sin e रेज टू x म्हणजे काय दिलं
काय दिलेलं आहे y इज इक्वल टू साइन आणि e रेस टू x दिलं पुढे. म्हणजे साइन हे एक फंक्शन झालं आणि त्याच्या आतमध्ये e रेस टू x हे दुसरं फंक्शन झालं. म्हणजे फंक्शन मध्ये फंक्शन दिलं बरोबर. मग ह्या फंक्शन मध्ये फंक्शन म्हणजेच काय कॉम्पोजिट फंक्शन संयुक्त फंक्शन. मग आता आपण साधं सोपं उदाहरण ही एक्झाम्पल सोडवताना काय सोडवायचे. आपण ज्या वेळेला आता आपल्याला ह्या रूम मध्ये यायचे बरोबर. इथपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल पण आता गेट उघडावं लागेल परत तिथला बाहेरचा तो ग्रीनचा दरवाजा उघडावा लागेल परत त्याच्या पुढे हा दरवाजा उघडावा लागेल मग इथे यावं लागेल. तसं मला पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह घेताना काय करायचं डेरिव्हेटिव्ह घेताना मला पहिल्यांदा ह्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल परत ह्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल आणि परत ह्या एक्सचं डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल इथपर्यंत पोहोचणं. म्हणजे क्रमाक्रमानं जायचं. पहिल्यांदा ह्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आतमध्ये काय याचा विचार करायचा नाही. बाहेरचे गेट उघडताना आपण इथं काय याचा विचार करतो का तसं साइनचं डेरिव्हेटिव्ह घेताना इथं काय याचा विचार करायचा ह्या लिहून टाकायचं पुढं. आता हे बघा पहिल्यांदा काय डेरिव्हेटिव्ह दोन्ही बाजूला डेरिव्हेटिव्ह घेतलं dy बाय dx इकडं ना. आता ह्याचं डेरिव्हेटिव्ह घेताना बघा कसं असतं डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन ऑफ e रेस टू x. मग आता आपण आता हे आपण म्हणजे डेरिव्हेटिव्ह घेतलं म्हणजे माणूस आला हा माणूस आला. हा माणूस पहिल्यांदा काय करणार ह्याचं डेरिव्हेटिव्ह घेणार म्हणजे ह्याचं कुलूप इथलं ही गेट आहे साइन म्हणजे पहिलं फंक्शन इथलं कुलूप उघडणार इथलं लॉक उघडणार. मग साइनचं डेरिव्हेटिव्ह काय असतं कॉस असतं ना डेरिव्हेटिव्ह काय असतं कॉस e रेस टू x. इथं पुढे काय आतल्या रूम मध्ये काय आहे बघायचं नाही. साइनचं डेरिव्हेटिव्ह काय दिलं कॉस ऑफ काय असेल ते म्हणजे इथं साइन ऑफ काय असेल ते कॉस ऑफ इथं झालं इथपर्यंत झालं. मग आता माणूस चावी उघडून इथपर्यंत पोहोचला बरोबर. परत हा माणूस इथला आतल्या रूम मध्ये आला म्हणजे चावी घेऊन आला ही म्हणजे चावी आहे डी बाय dx म्हणजे काय आहे चावी आहे. आलं लक्षात. हे पुढं साइन पासून काय झालं cos e रेस टू x झालं. परत ही चावी घेऊन इथं माणूस आला आतमध्ये म्हणजे इथं मल्टिप्लाय मध्ये लिहायचं कशा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं परत आपल्याला e रेस टू x. आता हे खाली बाहेर इथं cos e रेस टू x काय असेल e रेस टू x चं काय डेरिव्हेटिव्ह e रेस टू x आलं. मग ह्याचं उत्तर काय येतं cos e रेस टू x into e रेस टू x. म्हणजे डायरेक्ट ह्याचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला काय मिळतं मग y is equal to sin e raised to x डेरिव्हेटिव्ह तुम्हाला काय मिळालं cos e raised to x into e raised to x असेल. हे जे एक्झाम्पल फार सोपे आहेत त्यात काय अवघड नाही होत. म्हणून बघा आता ह्याचं डेरिव्हेटिव्ह कसं घेतलं मग आता ही y is equal to f of g of x आलं. पहिल्यांदा काय केलं आपण ह्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं म्हणजे काय झालं f डॅश आलं घेतलं डॅश डॅश म्हणजे डेरिव्हेटिव्ह. पहिल्यांदा मग आपण काय केलं f चं डेरिव्हेटिव्ह काय आलं f डॅश आतमध्ये काय बघितलं होतं का आपण नव्हतं ते हॅश ठेवलं होतं. म्हणजे f चं डेरिव्हेटिव्ह घेतलं म्हणजे f डॅश केलं तर हे आतमधलं हाय असंच राहतं आतमधलं हाय असंच. परत कशाचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आतमध्ये g ऑफ x डेरिव्हेटिव्ह काय g डॅश येईल ही जनरल आहे माहित नाही आपल्याला काय असेल त्यातून म्हणून आपण त्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं. म्हणजे ज्या वेळेला y इज इक्वल टू f ऑफ g ऑफ x तुम्हाला दिलेलं असतं त्यावेळेला ह्याचं डेरिव्हेटिव्ह घेतो आपण dy बाय dx घेतो. म्हणजे काय पहिल्यांदा ह्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आतमध्ये काय विचार करायचा नाही. f चं डेरिव्हेटिव्ह काय येईल समजा f डॅश येईल आतमध्ये जे आहे ते परत इनटू g ऑफ x डेरिव्हेटिव्ह काय येईल g डॅश येईल काहीतरी येईल g डॅश. तर अशा पद्धतीने एक्झाम्पल तुम्हाला सोडवायची फंक्शन मध्ये फंक्शन असेल तर असं. आता इथं y इज इक्वल टू f ऑफ v इज अ डिफरन्शियल फंक्शन ऑफ v आणि v इज इक्वल टू g ऑफ u इज अ डिफरन्शियल फंक्शन ऑफ u आणि u इज इक्वल टू h ऑफ x इज अ डिफरन्शियल फंक्शन ऑफ x. बघा आता हे कसं दिलं बघा म्हणजे थोडक्यात कसं दिलं बघा y f ऑफ g ऑफ h ऑफ x. बघा म्हणजे आता ही इथं पहिल्यांदा गेट उघडायचं परत तिथे एक दरवाजा परत तिथे एक दरवाजा परत तिथे एक दरवाजा मग आतमध्ये यायचं. मग आता डेरिव्हेटिव्ह घेताना कसं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं बघा इथं डायरेक्ट उत्तर कसं येतं बघा dy बाय dx घेत असताना पहिल्यांदा काय करायचं f चं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. f चं डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय f डॅश बाकी आतमधलं हाय असं लिहून टाकायचं झालं ओके. परत पुढं इनटू कशा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं परत g डॅश आतमधलं हाय असं लिहून परत काय घ्यायचं इनटू h डॅश म्हणजे असं येईल. पहिल्यांदा f चं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आतमधलं हाय असं लिहायचं परत g चं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आतमधलं हाय असं लिहायचं परत h चं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आतमधलं हाय असं लिहायचं असं. मग आता असं n त्रमजाव्यावर आपल्याला उत्तर लिहिता यायला पाहिजे. मग आपण काय करणार बघा आता
पहिल्यांदा आपण कशाला dy/dx काढतोय. पहिल्यांदा काय करणार, y चं v ला घ्यायचं, परत v चं u ला घ्यायचं, परत u चं h ला घ्यायचं किंवा x ला घ्यायचं. u चं कशाला घ्यायचं, x ला शेवटचं. हा लक्षात असं हा क्रम लक्षात ठेवायचा. मग शेवट त्यांनी इन जनरल दिले पाहिजे. इन जनरल काय दिले, इन जनरल आता इथं मग आता किती फंक्शन दिले त्यांनी बघा. y is a differential function of u1 ui is a differential function of बघा y is a differential function of u1 म्हणजे y हे u1 चं फंक्शन आहे. मी थोडक्यात काय दिले, y is equal to u1 असं f of u1 थोडक्यात असं. परत u1 हे फंक्शन कशाचं आहे, g of काय तर असेल असं u2 असेल. परत काय असेल, u2 कशाचं असेल, इथे h काय तर u3 असेल. परत u3 म्हणजे काय असेल, z काहीतरी इथे u4 असेल. बरोबर आहे, असं काहीतरी असं फंक्शन मध्ये फंक्शन असं येत असणार. म्हणजे मग इथं ui इज डिफरन्शियल फंक्शन ऑफ ui प्लस 1. बरोबर आहे, म्हणजे थोडक्यात काय, y हे u1 चं फंक्शन आहे, u1 हे u2 चा आहे, u2 हा u3 चा आहे. मग इथे un हा काय असेल किंवा i घेतले त्यांनी नोटेशन, म्हणजे ui हे कशाचा असेल, ui कशाचा असेल, ui प्लस 1. बरोबर आहे. y हे u1 चं फंक्शन आहे, y हे u1 चा आहे, u1 हे u2 चा आहे, u2 हा u3 चा आहे. तसंच डॅश 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 करता आपण पुढे गेलो तर ui हा ui प्लस 1 चा असेल असा. म्हणून इथं I run from 1 2 3 n - 1 आणि un इज अ डिफरन्शियल फंक्शन ऑफ x. आणि शेवटी जे असेल असं सोडवत गेल्यानंतर इकडे un येईल आणि un इज अ डिफरन्शियल फंक्शन ऑफ काय असेल, x असेल. असं आपण सोडवत जाणार आहे पुढे. मग आता ह्याचं उत्तर कसं येईल सोडवताना, तर म्हणून मग इथं y चं डेरिव्हेटिव्ह आपल्याला x घ्यायचं. y चं डेरिव्हेटिव्ह आपल्याला काय घ्यायचं, x ला, y चं u1 ला, u1 चं u2 ला, u2 चं u3 ला. तसं करत करत un - 1 चं म्हणजे y इथे 1 असलं, इथे 1 ला 2 आहे, 2 ला 3 आहे, इथं म्हणजे 1 न कमी आहे वर, इथे n - 1 असतं, इथे काय असेल, n असेल. आणि शेवटी un चं कसं घ्यायचं, x ला घ्यायचं. तसं n टर्म तुम्हाला इंजिनिअरिंगला आहे, आता नाही. n टर्म डेरिव्हेटिव्ह घ्यायचं इंजिनिअरिंगला तुम्हाला असेल. आता फक्त 2-3 व्हेरिएबल मध्ये ह्याच्यामध्ये जाईल तुम्हाला. आता ही आपली फॉर्म्युला. आता तुम्हाला काय करायचं, ह्याची फॉर्म्युला थोडीशी एवढी लिहून घ्यायची मगासारखं सेम. मगासारखं तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगतो फॉर्म्युला कशी लिहायची. तुम्ही थेरम लिहायला वाचा, थेरम बघून लिहा. थेरम तुम्ही जागा थोडीशी काय करा, ही थेरम तुम्ही मगाशी तुम्हाला मी फॉर्म्युला लिहून दिली ना, इथपर्यंत आपलं लिहून झालंय. कुठपर्यंत, इथपर्यंत मी लिहिले त्याच्या खालची बेसिक एक्झाम्पल झाली. तुम्हाला त्या बेसिक एक्झाम्पलच्या खाली काय लिहायचं, आता थेरम लिहायचं. बेसिक एक्झाम्पलच्या खाली काय लिहायचं, थेरम. बेसिक एक्झाम्पलच्या खाली थेरम लिहायचं आहे, थेरमच्या खाली काय लिहायचं, हे फॉर्म्युला लिहायची. नोट आणि इथल्या नोट लिहायच्या आणि याच्या खाली काय लिहायचे, फॉर्म्युला. आता मी फॉर्म्युला एक्सप्लेन करून सांगतो, तुम्ही लिहून काढायचे. कशा लिहायचे फॉर्म्युला तुम्हाला मी सांगतो. आता तुम्हाला पहिला फॉर्म्युला लिहायचा आहे, f of x raised to n दिलाय बघा. आता लक्ष द्या. आता कसं दिलेलं असतं बघा, y is equal to f of x raised to दिलेला आहे n असं दिलेलं. आपल्याला ते डेरिव्हेटिव्ह काढायचं. मग आपण काय करूया, पाहायचं dy/dx काढूया. मग dy/dx काढत असताना पहिल्यांदा काय करायचं, आपण डेरिव्हेटिव्ह x raised to n च्या फॉर्म्युला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. मग डेरिव्हेटिव्ह घेताना x raised to n याला काय म्हणायचं, x raised to n माझा फॉर्म्युला काय, फॉर्म्युला आपला माझा x raised to n असल्यावर आपण काय करतो, n into x raised to n - 1. तसं याला x म्हणजे काय, n into काय होईल, f of x raised to n - 1. हे झालं n साठी. परत आपल्याला f of x 7 ला डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. मग into परत डेरिव्हेटिव्ह कशाचं घ्यायचं, f of x. म्हणजे बघा परत एकदा सांगतो मी. आता आपण काय करणार बघा, तुम्हाला असा प्रश्न दिलेला असेल काय, if y is equal to काय असेल ते असेल, then find dy/dx. बरोबर. तुम्ही काय करणार या ठिकाणी, तर तुम्हाला इथे काय करायचंय बघा, दोन्ही बाजूला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं म्हणजे dy/dx घ्यायचा, इथं y, इथं dy/dx घ्यायचा, इथं काय दिले आपल्याला f of
काय दिलेलं आहे इथं एफ ऑफ एक्स रेस टू एन दिलेलं आहे बरोबर. मग आता ह्याचं तर आपल्याला माहित आहे dy बाय dx इज इक्वल टू ह्याचा फॉर्म्युला एक्स रेस टू एनचा. म्हणजे आता आपल्याला काय करायचंय हे आपण लॉक उघडण्यासाठी चावी घेतली. पहिल्यांदा आपल्याला गेट उघडावं लागेल, परत इथला दरवाजा उघडावा लागेल, परत इथला इथं आतमध्ये यावं लागेल. तसं ही म्हणजे चावी. आता पहिल्यांदा आपल्याला काय करावं समजा ही लॉक आहे आपलं वरचं ही पहिला कंस. तर ही एक्स रेस टू एन समजायचं. याला काय समजायचं एक्स रेस टू एन. काय होईल एक्स रेस टू एनचं एन इंटू एक्स रेस टू एन मायनस वन असं येईल ना. मग आता इथे एक्स म्हणजे कोण आहे एफ ऑफ एक्स आहे म्हणजे एन इंटू काय होईल एफ ऑफ एक्स रेस टू एन मायनस वन. इथपर्यंत आलं. इंटू आतमध्ये काय फंक्शन आहे ते घ्यावं लागेल ना. इंटू काय घ्यायचं डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजे काय आलं एन इंटू एफ ऑफ एक्स रेस टू एन मायनस वन. आणि एफ ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह आपण कसं म्हणतो डी बाय डी एक्स म्हणजे एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स म्हणजे काय एफ डॅश एक्स. ह्याला नोटेशन काय एफ डॅश. डेरिव्हेटिव्ह म्हणजे डॅश दाखवतो. म्हणजे तुम्हाला dy बाय dx काय मिळाला n इंटू एफ ऑफ एक्स n मायनस वन इंटू एफ डॅश एक्स. आलं का इथं आलं इथं n इंटू एफ ऑफ एक्स n मायनस वन इंटू एफ डॅश एक्स. कळलंय. आता सेम तसंच बघा पुढं. आता हे तुम्ही ह्यातलंच बघून घ्या डायरेक्ट मग सांगितल्याप्रमाणे अशी आधी थेरम लिहा परत नोट लिहा की फॉर्म्युला लिहून काढा. जर तुमचं y इज इक्वल टू असं असेल तर dy बाय x हे काय असेल असं असेल. थोडक्यात असं असेल डेरिव्हेटिव्हचं फॉर्म्युला. पहिल्या कलर कसं लिहायचं का डायरेक्ट लिहून मग तुमचं वरचं लिहायचं राहिले मग सारखं लिहून घ्यायचं. फक्त इथे डी बाय डी एक्स लावायचं. काय करायचं डी बाय डी एक्स लावायचं तुम्हाला असं लिहायचं. एक फॉर्म्युला लिहून घेतलं कसं लिहून घ्यायचे बघा. कसं लिहायचं पहिला फॉर्म्युला आपण लिहायचा कसा लिहायचा तो डी बाय डी एक्स काय आहे तर एफ ऑफ एक्स रेस टू एन. याचं उत्तर काय लिहायचं एन इंटू बघा एफ ऑफ एक्स रेस टू काय होईल एन मायनस वन इंटू एफ डॅश एक्स झाला पहिला. आता दुसरा लिहायचा कसा लिहायचा बघा. दुसरा फॉर्म्युला ती पहिला फॉर्म्युला असा लिहायचा. दुसरा काय डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एफ ऑफ एक्स. काय पहिल्यांदा फंक्शन मध्ये फंक्शन आहे रूट हे पहिलं फंक्शन आणि रूट 4 एफ ऑफ एक्स बरोबर आहे. पहिल्यांदा काय करू रूट साठी आपल्याला फॉर्म्युला आहे रूट एक्स काय होतं मग डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स काय होतं 1/2 हे का नाही. तसं आता डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स सांगा पहिल्यांदा काय रूट एक्स म्हणाल काय 1/2 रूट एक्स म्हणजे एफ ऑफ एक्स इंटू ह्याचं डेरिव्हेटिव्ह पुढं एक्स्ट्रा काय याच्यामध्ये एफ ऑफ ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय एफ डॅश कलर असं. दुसरा फॉर्म्युला असा लिहायचा. तिसरा कसा लिहायचा बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/f ऑफ एक्स रेस टू काय येतं बरोबर. आता पहिल्यांदा आपल्याला रूल कोणाला माहित आहे 1/x रेस टू एन चा काय रूल तो मायनस एन डिवाइडेड बाय काय एफ ऑफ एक्स रेस टू एन प्लस ठीक आहे ना. हा रूल आहे. याला काय म्हणायचं मला एक्स म्हणायचं 1/x रेस टू एन चा रूल काय 1/x रेस टू एन डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/x रेस टू एन इज इक्वल टू मायनस एन डिवाइडेड बाय x रेस टू एन प्लस 1 इनटू पुढे काय कशा डेरिव्हेटिव्ह एफ ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्स झालं. कळलं. फक्त त्यात एक्स्ट्रा काय येते कळलं मगाचाच फॉर्म्युला आहे फक्त एक्स्ट्रा वाढते काय एफ डॅश एक्स प्रत्येक वाढते. कळतंय कसं येते का. मी पहिला लिहिला दुसरा लिहिला तिसरा चौथा सांगा कसं लिहिणार. चौथा कुठला आहे आपला बघा लक्ष सोपा आहे इथनं सोपा आहे. चौथा फॉर्म्युला कसा लिहायचा तुम्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचं साइन ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजे काय होईल पहिल्यांदा काय लिहिणार साइनचं काय असतं cos एफ ऑफ एक्स बरोबर आणि एफ ऑफ एक्स काय एफ डॅश एक्स. फक्त एक्स्ट्रा काय वाढतंय एफ डॅश एक्स वाढतंय. परत 5 नंबर काय काय साइन झालं परत काय cos एफ ऑफ एक्स. cos चं काय होतं मायनस साइन आत असेल ते असेल एफ ऑफ एक्स आणि एफ ऑफ एक्स काय एफ डॅश एक्स.
झालं एफ डॅश एक्स एक्स्ट्रा आहे काय दुसरं नाही सेम मागायचा फॉर्म्युला मागायचा 4 दुसरं काय नाही कळले मागाच्या फॉर्म्युलामध्ये फरक काय कळलं तुम्ही फक्त एफ डॅश एक्स सगळ्यामध्ये आहे आणि मगाशी कसं एक्स होते इथे काय एफ ऑफ एक्स येतं लक्षात तर हे फॉर्म्युला तयार करून घ्यायचे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 म्हणजे फॉर्म्युला तेवढे फॉर्म्युला कसे लिहायचे कळलं लिहायचे कसे कळलं काय असे फॉर्म्युले तर ह्याचे एक्झाम्पल फार सोपे आहेत ह्याचे एक्झाम्पल फार सोपे आहेत पण एक्झाम्पल उद्यापासून आपण घेणार आहे 6 ते 8 या वेळेमध्ये सकाळी आपलं दररोज लेक्चर किती असणार आहे 6 ते 8 या वेळेमध्ये आपलं लेक्चर असेल डॉट 6 ला यायचं 6 AM ला चालू होईल ते 8 AM पर्यंत चालेल आपलं लेक्चर ओके तिकडे घेतलं आपल्याला ते ऑनलाईन करता येणार लेक्चर ह्याच्यावर आपण हे घेऊ असं मॅडम 7:30 मॅडम 7:30 वाजता हे घेऊ असं बोर्डवर आपल्याला घेता येते असं हे काय तसं नाही मॅडम 7:30 वाजता येतात त्याला तिकडे घेणार आपण पलीकडच्या वर्गात तर मग आता तुम्हाला मी यातलं एखादा एक्झाम्पल बघा आता कुठला आपण बोलतो बघा आता समजा असा काय आला बघा जर तुम्हाला म्हणलं डेरिव्हेटिव्ह सांगा कशा डेरिव्हेटिव्ह सांगा सेक ऑफ एफ ऑफ एक्स तुम्हाला काय करायचे याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचे सांगा बरं काय येईल आता बघा इथे काय दिले सेक ऑफ एफ ऑफ एक्स काय आता पहिलं काम काय आपलं सेकचं डेरिव्हेटिव्ह घेणं सेकचं डेरिव्हेटिव्ह काय असतं सेक एक्स इंटू टॅन एक्स पण टॅन एक्स म्हणायचं नाही तर काय म्हणायचं सेक एफ ऑफ एक्स सेक एफ ऑफ एक्स इंटू टॅन एफ ऑफ एक्स इंटू काय एफ डॅश कशा डेरिव्हेटिव्ह लिहितं आता अशी फॉर्म्युला दिली पण समजा तुम्हाला दुसरा फॉर्म्युला असा विचारला काय डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ एफ ऑफ एक्स विचारलं काय पहिल्यांदा लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह आपल्याला आठवलं पाहिजे लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह काय 1/x म्हणजे पहिल्यांदा काय डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग काय आलं 1/f ऑफ एक्स बरोबर इनटू काय एफ डॅश एक्स तर असे फॉर्म्युला सगळे तयार करून घ्या त्यानंतर कुठला एखादा फॉर्म्युला असेल तर बघा आणखी डेरिव्हेटिव्ह ऑफ कुठला कुठला e raised to f of x घेऊ e raised to f of x बघा काय करायचं तुम्हाला मग पहिला डेरिव्हेटिव्ह कशाचं e raised to f of x e raised to x डेरिव्हेटिव्ह काय असतं e raised to x म्हणजे e raised to f of x इनटू काय होईल f डॅश x आलं लक्षात एवढा फरक आहे माझ्या फॉर्म्युल्यामध्ये ह्यामध्ये अवघड असं काहीच नाही आज फक्त काय करायचं तुम्हाला तेवढे फॉर्म्युले पाठ करायचे आहेत उद्यापासून आपण ते एक्झाम्पल बघणार ओके काय अडचण आहे याच्यामध्ये तर एवढे फॉर्म्युले लिहायचे काय कळलं का तेवढं लिहून मला दाखवायचं किंवा व्हॉट्सअपला टाकायचं जर तुम्ही हे फॉर्म्युले पाठ केले काल म्हणजे सकाळी सुरुवातीला घेतले आताही घेतले हे फॉर्म्युले पाठ झाले मी उद्यापासून शिकवणार आहे उद्यापासून शिकवणार आपली 1-2 दिवसामध्ये एक्झाम्पल होतील ती कळली तुम्हाला 1.1 जर सुटला 1.1 सुटला की 1.2 कळतो आणि 1.1 आणि 1.2 कळलं की आता पुस्तकच कळतं तुम्हाला हे अख्ख्या पुस्तकाचा अभ्यास करायचा नाही M2 फक्त कशाचा अभ्यास करायचा 1.1 आणि 1.2 चा अभ्यास करायचा तेव्हा असं कुठं असतंय का तुम्हाला वाक्य कळलं माझ्यापर्यंत मी काय सांगतो मी किती वेळ वाक्य वापरलंय 1.1 आणि 1.2 हे दोन एक्झरसाइज जर तुम्हाला समजले तर मॅथ्स वाक्य समजलं परत मी सांगतोय तुम्हाला वाक्य मी काय सांगतोय तुम्हाला मी 1.1 आणि 1.2 हे दोन एक्झरसाइज जर इथपर्यंत सगळं तुम्हाला समजलं तर मॅथ्स 2 संपलं म्हणून हे दोन्ही समजून घ्या नीट मग त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल एक दिलेले सकाळचे फॉर्म्युले 15-20 काय फॉर्म्युले 30-35 फॉर्म्युले लिहून दिलेत कसे ते मला त्याने PDF करून पाठवा व्यवस्थितपणे लिहा आणि एकदा हे समजले काय अडचण उद्या 6 वाजता डॉट या तिकडे घेऊ किंवा इकडे घेऊ काय अडचण नाही लेक्चर आपण उद्या ठरवूया काय अडचण नाही तुम्हाला 6 वाजता यायला कारण आपल्याला हे संपवायचं आहे
आपल्याला दररोज आता ही चॅप्टरमध्ये एकूण 90 ते 100 पेजेस आहेत. आपण डेरिव्हेटिव्ह आणि ॲप्लिकेशन डेरिव्हेटिव्ह घेतला आपण, तर आपल्याला दररोज 4 पाणी घ्यावं लागते. 3 ते 4 ची रेंज घ्यावं लागते आपल्याला दररोज. मग आपलं बरोबर एका महिन्यामध्ये कव्हर होते बऱ्यापैकी. म्हणून तुम्हाला काय करायचं, दररोज 3 ते 4 पेजेस आपले संपले पाहिजेत. दररोजचा होमवर्क दररोज मला ग्रुपवर व्हॉट्सअपवर तुम्ही टाकायचं. आता आजचं काम मला हे गेले 1 तासामध्ये मला सगळं ते रेकॉर्ड करून व्यवस्थितपणे पाठवा. तुम्हाला मी घरी जास्त अभ्यास देणार नाही. मी सगळी तर एक्झाम्पल सोडून तिकडे पण लिहून देणार आहे तुम्हाला. ते फॉर्म्युला तुम्हाला हे सांगितलं, हे लिहून किती 15-20 मिनिटाचं काम आहे, तेवढं लिहून मला पाठवा. घरी अभ्यास करायचा नाही डेरिव्हेटिव्ह. मी ज्यावेळेला शिकवतो तेवढंच लक्ष द्यायचं, घरी करायची गरज नाही, एवढंच वाचायचं. ओके, तर या ठिकाणी थांबू आपण. तेवढे फॉर्म्युले पाठ करा. उद्या विचारले, उद्या फॉर्म्युला टेस्ट घेऊ वाटल्यास दोन्ही फॉर्म्युले नुसते फॉर्म्युले लिहून काढा. किती 35 फॉर्म्युले आहेत, 35 फॉर्म्युले लिहून टाका. एकदा 35 फॉर्म्युले पाठ झाले, संपलं तुमचं काम. 1.1 काम संपलं. तुम्ही म्हणणार एक्झाम्पल एवढं काही सोपे थोडक्यात एक्झाम्पलचे कसं सोडायचं म्हणून दाखवतो बघा. तुम्हाला किती सोपी एक्झाम्पल असतं. याचं एक्झाम्पल कसं असतं बघा. एक्झाम्पल असतं कसं बघा, तुम्हाला असं एक्झाम्पल दिलेलं असतं. काय दिलेलं असतं मला, y इज इक्वल टू काय दिलेलं असेल, साइन ऑफ लॉग एक्स दिलेलं असेल. आता हे एक्झाम्पल आपलं सोडायचं असतं. काय दिलेलं असतं, इफ y इज इक्वल टू साइन ऑफ लॉग एक्स देन फाइंड dy by dx. बरोबर, मी तुम्हाला y इज इक्वल टू साइन ऑफ लॉग एक्स देन फाइंड dy by dx म्हणणार. पहिलं काम काय आपलं, पहिल्यांदा आपल्याला काय करायचं बघा. पहिलं काम आपलं आहे, तर तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं बघा. तर जे दिलंय ते पहिल्यांदा लिहायचं. तुम्ही काय म्हणणार मग, हे गिव्हन. बरोबर आहे, काय लिहिणार तुम्ही, गिव्हन. काय दिलंय गिव्हन तुम्हाला, y इज इक्वल टू साइन ऑफ लॉग एक्स दिलेलं. परत काय म्हणतो, टेकिंग डेरिव्हेटिव्ह ऑन बोथ साइड. दोन्ही बाजूचं डेरिव्हेटिव्ह घेऊया. म्हणजे कसं आहे रे, dy dx y इज इक्वल टू dy dx इंटू काय, साइन ऑफ लॉग एक्स. बरोबर. आता बघा, डेरिव्हेटिव्ह घेताना हे पहिलं लॉग उघडायचं, नंतर हे आतलं लॉग उघडायचं. म्हणजे डेरिव्हेटिव्ह पहिल्यांदा कशाला घ्यायचं, गेट उघडत असताना आतमध्ये घरात रूम मध्ये काय असायचा विचार करतो आपण. साइन म्हणजे पहिलं गेट, परत ही लॉग दरवाजा. मग रूम मध्ये आतमध्ये काय विचार करायला लागला, ही कंस मधली आतली रूम आहे, हे बारक गोल कंस आहे आतला, ती आतली रूम. आणि साइन म्हणजे काय, आतला बाहेरचा दरवाजा, गेट आहे. आपण गेट उघडत असताना आत काय असेल आपल्याला माहित असतं का नसतं, ते ह्याच ठेवून टाकायचं. म्हणजे पहिलं डेरिव्हेटिव्ह कशाचं घेणं आपलं, तुमच्यासमोर काय, थोडक्यात तुमच्यासमोर आता काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स आहे थोडक्यात. म्हणजे एफ ऑफ एक्स आहे. लॉग एक्स म्हणजे काय आपल्यासाठी, एफ ऑफ एक्स आहे. लॉग एक्स म्हणजे काय, एफ ऑफ एक्स आहे. मग आता ह्याचं डेरिव्हेटिव्ह कसं घेतो आपण, तुम्हाला याचा रूल माहित आहे. कुठला रूल माहित आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एफ ऑफ एक्स. काय असतं सांगा बरं, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एफ ऑफ एक्सचा फॉर्म्युला काय, फॉर्म्युला याचा cos एफ ऑफ एक्स इंटू काय, एफ डॅश एक्स आहे का हा फॉर्म्युला. तर तो फॉर्म्युला इथं लावूया. म्हणजे काय होईल, साइनचं काय डेरिव्हेटिव्ह, cos log x बरोबर, इंटू काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. तुम्ही म्हणणार एफ डॅश एक्स म्हणजे काय, एफ डॅश एक्स म्हणजे काय, एफ डॅश एक्स म्हणजे काय असतं, काय, एफ डॅश एक्स म्हणजे काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. बरोबर आहे का. एफ डॅश म्हणजे काय, डी बाय डी एक्स. एफ डॅश म्हणजे डेरिव्हेटिव्ह दाखवतो आपण, डॅश म्हणजे काय दाखवतं, डेरिव्हेटिव्ह दाखवतो. मग आपण इथे काय लिहायचो, ही म्हणजे एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. कळलं का, लॉग एक्स. मग आता काय, पहिल्यांदा आपण डेरिव्हेटिव्ह घेतलं साइनचं, पण डेरिव्हेटिव्ह कसं घ्यायचे, आतलं. इथे घेतलं आतलं डेरिव्हेटिव्ह. मग हे cos ऑफ काय झालं आपलं, log x आहे असं. डेरिव्हेटिव्ह ऑफ log x सांगा काय असतं, 1/x. म्हणजे इंटू ऑल म्हणजे काय, थोडक्यात cos ऑफ log x डिवाइडेड बाय काय, x. कळलं. तर तुमचं हे झालं dy बाय dx. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे सोडवायचे एक्झाम्पल. एक्स्ट्रा यात काय नवीन
अशी एक्झाम्पल जेवढी जास्त एक्झाम्पल सोडवलं तेवढं आपल्याला कन्सेप्ट क्लिअर होऊन जाते. ओके ओके ना. चल मग आज थांबूया, उद्या एक्झाम्पल याच्यावरची घेऊया. उद्या 6 वाजता आपलं सुरू होईल बरोबर. या ठिकाणी थांबूया. धन्यवाद सगळ्यांना. थँक्यू.